गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् करोमि यत् यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि। नारायणायेति समर्पयामि। नारायणायेति समर्पयामि। हरि ओम। जय गुरुदेव। आपल्या सगळ्यांचं आजच्या ह्या विशेष सत्संगामध्ये खूप खूप हार्दिक स्वागत आहे। आजचा हा सत्संग विशेष यासाठी आहे की आज 11व्या स्कंदाचा हा शेवटचा अध्याय आज आपण घेणार आहोत। आणि 11वा स्कंद हा संपूर्ण भागवत ग्रंथामध्ये अतिशय महत्वाचा आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। संपूर्ण भागवत महापुराण हे 12 स्कंदांचं आहे। त्याच्यामध्ये अनेक अध्याय आणि जवळपास 12,000वरती श्लोक आहेत। अशा ह्या प्रचंड मोठ्या महापुराण ग्रंथामध्ये आपल्या वाङ्मयामध्ये एकंदर 18 पुराण सांगितली जातात। जसं पद्म पुराण आहे, गरुड पुराण आहे, अशी वेगळी वेगळी 18 पुराण आहेत किंवा पुराण ग्रंथ। त्या सगळ्या पुराण ग्रंथामध्ये सगळ्यात महत्वाचा पुराण ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत। त्यामुळे आपण पाहतो की अनेक ठिकाणी भागवत कथाकार ही भागवत कथा सांगत असतात। विशेषतः उत्तर भारतामध्ये ही प्रथा जास्त आहे आणि उत्तर भारतातून पुष्कळसे कथाकार आपल्या महाराष्ट्रात सुद्धा येऊन ही कथा सांगतात। विशेषतः मुरारी बापूंची कथा आपल्याकडे पण पुष्कळ चालते। तर असं हा जो अतिशय महत्वपूर्ण पुराण ग्रंथ आहे श्रीमद भागवत महापुराण, या पुराण ग्रंथामधला 11वा स्कंद हा अतिशय महत्वाचा आहे। कारण ह्या स्कंधामध्ये भगवंतांनी आपला अवतार संपवला। त्यांनी जो मानव देह धारण केला होता भगवंतांनी, तर तो देहासहित ते त्यांच्या स्वधामाला निघून गेले। आणि निघून जाण्यापूर्वी आपला शेवटचा संदेश मानव जातीसाठी म्हणून त्यांनी ह्या 11व्या स्कंधामध्ये खूप मोठा उपदेश केलेला आहे। आणि म्हणूनच आपल्या पैठणचे संत श्री एकनाथ महाराज यांनी ह्या श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंधावर मराठी भाषेतून ओवीबद्ध निरूपण केलेलं आहे। आणि हे निरूपण पण खूप सुंदर आहे, वाचण्यासारखं आहे। आपल्यापैकी प्रत्येकानं, प्रत्येक मराठी भाषिकानं हा एकनाथी भागवत नावाचा ग्रंथ आपल्या बाजारातून, जवळपासच्या दुकानातून जरूर विकत आणावा, तो वाचावा आणि ह्या ज्ञानाची प्राप्ती करून घ्यावी। तर आपण पुन्हा आपल्या मूळ विषयाकडे येऊ की आज आपण हा 11व्या स्कंधाचा थोडासा आढावा घेऊया आणि मग शेवटच्या 30 आणि 31व्या अध्यायाकडे येऊ। म्हणजे आपलं या स्कंदाचं निरूपण आज पूर्ण होईल। तर मी तुमच्या सोबत नेहमीप्रमाणे एक पॉवर पॉइंट शेअर करतो। एकादशी सत्संग आहे आजचा, 30 आणि 31वा अध्याय आपण घेणार आहोत। तर हे अध्याय सुरू करताना आपण एकदा भगवंताचं दर्शन घेऊया की भगवंताची ध्यान मुद्रा आहे
आणि आपण ध्यानाला बसण्यापूर्वी त्या मुद्रेमध्ये भगवंताचं दर्शन घ्यायचं. आपल्या स्वतःच्या हृदयामध्ये भगवंताची कल्पना करायची आणि ध्यानावस्थामध्ये आपण भगवंतासोबत एकरूप व्हायचं. त्यासाठी हा भगवंतांचा सुप्रसिद्ध फोटो आपण प्रत्येक आपल्या सत्संगामध्ये सुरुवातीलाच घेतो. यापूर्वीचे जे आपण 29 अध्याय पाहिले त्याची आपण थोडक्यात उजळणी करू की त्या अध्यायामधला कथाभाग काय होता. कारण तत्वज्ञानाचा भाग तर आपण संपवलेला आहे. आज 30 आणि 31 ह्या 2 अध्यायामध्ये भगवंत आपल्या स्वधामाला जाणार आहेत आणि त्यामुळे या अगोदरचा कथाभाग काय होता तो जर आपण व्यवस्थित समजावून घेतला तर आपल्याला या पुढचा कथाभाग पण व्यवस्थित रीतीनं समजणार आहे. तर पहिला अध्याय ह्या स्कंदाचा 11व्या स्कंदाचा या पहिल्या अध्यायामध्ये भागवतकारांनी आपल्याला भगवान श्रीकृष्णाचं कार्य ह्या पृथ्वी तलावरचं वर्णन करून सांगितलेलं आहे. तर भगवंताचं कार्य 3 महत्वाच्या टप्प्यामध्ये विभागलं जातं. पहिला टप्पा आहे तो म्हणजे भगवंतांनी बलराम त्यांचे भाऊ आणि इतर सगळे यादव ह्या सगळ्यांना आपल्या बरोबर घेऊन निरनिराळ्या दैत्यांचा संहार केला. आपल्याला माहिती आहे की कालिया नागाचा संहार केला, पुतना राक्षसीचा संहार केला, कंसाचा संहार केला. म्हणजे जे दैत्य म्हणून जे गणले जात होते, राक्षस म्हणून जे गणले जात होते, अतिदुष्ट अशांचा त्यांनी आपल्या बालपणामध्ये आणि आपल्या तारुण्यावस्थेपर्यंत त्यांचा संहार केला आणि पृथ्वीवरचा भार उतरवला. हा त्यांच्या कार्याचा पहिला टप्पा झाला. भगवंताच्या कार्याचा दुसरा टप्पा म्हणजे कौरव आणि पांडव यांच्या युद्धाचं त्यांनी निमित्त केलं आणि हे निमित्त करून ते युद्ध घडवून आणलं आणि त्या युद्धाद्वारे दोन्ही बाजूच्या राजांना मारून पृथ्वीवरचा भार पुन्हा एकदा हलका केला. हे दुसरं कार्य झालं भगवंतांचं. आणि तिसरं कार्य म्हणजे त्यांनी असा विचार केला की जोपर्यंत यादव कुळ जिवंत आहे आणि हे यादव कुळ अजिंक्य आहे. अजिंक्य का आहे? कारण भगवान श्रीकृष्ण स्वतः त्या कुळात जन्मलेले आहेत आणि स्वतः ते त्या अयोध्या नगरीचे राजे आहेत. त्यामुळे ह्या यादवांना मोठा गर्व झालेला आहे. हे अजिंक्य आहेत, यांना कोणी हरवू शकत नाही त्रयस्थ. म्हणून भगवंतांनी विचार केला की जोपर्यंत यादव कुळ जिवंत आहे तोपर्यंत पृथ्वीवरील भार पूर्णपणे नाहीसा होणार नाही. आणि मग हा जर भार नाहीसा करायचा असेल तर काय करावं लागेल? पुढे सांगतायत की यादव दुसऱ्या कुणाकडूनही पराजित होणं शक्य नाही. यांच्यात परस्पर कलह उत्पन्न करून त्यांचा नाश करावा लागेल. भगवंतांनी हा विचार केला की यांच्यामध्येच परस्पर कलह उत्पन्न करावा लागेल म्हणजे यादवांचा नाश होईल आणि मग मी या पृथ्वी तलावरून माझ्या निजधामाला जायला मोकळा होईल. त्यानंतर माझं इथलं काम संपेल. आपल्याला आश्चर्य वाटेल कदाचित की असे कसे भगवंतांचा विचार आहे की दैत्यांचा नाश केला हे ठीक झालं, कौरव पांडवांचं युद्ध केलं, पण स्वतःच्याच कुळाचा नाश कशासाठी? तर भगवंताचा अवतारच याच्यासाठी होता की ज्याला ज्याला गर्व झालेला आहे स्वतःच्या शक्तीचा त्याचा नाश करणे हेच त्यांचं इथलं काम होतं. आणि सर्व देवदेवतांच्या विनंतीवरून भगवंतांनी ते काम स्वीकारलेलं होतं. तर भगवंत म्हणतात की माझं इथलं काम संपेल आणि मग मी माझ्या परमधामाकडे निघून जाईल. अशा रीतीनं पहिल्या अध्यायातले 4 श्लोक आले. त्यानंतर पुढे आपण बघूया की भगवंतांनी असा विचार केला की आता आपल्याला यादव कुळाचा नाश करायचा आहे. मग भगवंतांनी काय केलं की वसुदेवांच्या घरी काळ रूपाने निवास करणाऱ्या त्यांनी ही शब्दरचना मी मुळातच भागवतामधलीच घेतली आहे. कारण भागवतकारांचे शब्द व्यासमुनींचे मूळ शब्द काय होते ते पण आपल्याला समजायला हवेत. तर वासुदेवांच्या घरी काळ रूपाने निवास करणारे म्हणजे आता त्यांनी वर्णन कसं केलंय की भगवान श्रीकृष्ण आता हे काळ रूपात त्यांनी प्रवेश केलाय. काळ रूप म्हणजे काय की आता जे सगळ्यांचा सर्वनाश करणार आहे असं ते रूप आहे. तर काळ रूपाने निवास करणाऱ्या त्यांनी पाठवल्यावरून म्हणजे त्यांनी ती बुद्धी दिली. कोणाला बुद्धी दिली? तर विश्वामित्र, आसित, कण्व, दुर्वास, भृगु, अंगिरा, कश्यप, वामदेव हे सगळे ऋषी आहेत.
अत्री, वसिष्ठ, नारद हे सगळे आपल्या भारतवर्षातले अतिशय प्रसिद्ध असे ऋषी आहेत. आपल्याला यातल्या प्रत्येक ऋषीचं जीवन चरित्र माहिती असायला पाहिजे. तर नंतर कधीतरीच्या सत्संगामध्ये आपण जरूर त्याला सुद्धा हात घालूया. पण इथे लक्षात घेऊ की हे सगळे ऋषी पिंडारक नावाच्या क्षेत्राला गेले. का गेले? तर भगवंतांनीच त्यांना ती बुद्धी दिली किंवा भगवंतांनीच त्यांना पाठवलं पिंडारक क्षेत्राला. आणि पिंडारक क्षेत्राला गेल्यानंतर त्या ठिकाणी यदुवंशातील काही उद्धट राजकुमारांनी त्यांची थट्टा केली. यदुवंश म्हणजे भगवान श्रीकृष्णाचाच वंश. तर त्यांच्या वंशातल्या त्या द्वारका नगरीतल्या काही कुमारांनी ह्या ऋषींची थट्टा केली. थट्टा कशी केली? त्यांनी त्यांच्यातल्याच एका राजकुमाराच्या पोटाला कापडं गुंडाळली आणि ऋषींना सांगितलं की ही मुलगी गर्भवती आहे, हिला मुलगा होईल की मुलगी होईल. तरी मोठी थट्टा होती, कारण हे जे ऋषी आहेत ते कोणी साधे नव्हे. त्यांची नावं आपण पाहिली आणि त्याच्यावरूनच आपल्या लक्षात आलं असेल की हे अतिशय उच्च कोटीचे म्हणजे नारद मुनीपर्यंतचे ऋषी याच्यामध्ये सामील होते. तर ही थट्टा केल्यानंतर त्या ऋषींनी त्यांना शाप दिला. त्यांना शाप असा दिला की त्यांचा प्रश्न असा होता की ह्या कन्येला मुलगा होईल की मुलगी होईल. ऋषींनी शाप असा दिला की याला मुसळ होईल, मुलगाही होणार नाही मुलगी पण होणार नाही, पण काय होईल? मुसळ होईल आणि ते मुसळ तुमचा सर्वनाश करेल. त्या मुलांनी त्या ज्याला नाटक करायला लावलं होतं त्याच्या अंगाभोवतीचे सोडले गुंडाळलेले कपडे सोडले आणि त्यांना ते मुसळ मिळालं. ते मुसळ घेऊन राजदरबारात आले राजा उग्रसेनाकडे. राजा उग्रसेन त्यावेळेला अयोध्या नगरीमध्ये राज्य करत होते. उग्रसेनाकडे आले. उग्रसेनानं काय केलं? भगवान श्रीकृष्णाला विचारायचं सोडून स्वतःच डोकं चालवलं, त्या मुसळाचा भुगा केला आणि तो भुगा करून शेवटी जो काही छोटासा तुकडा उरला होता तो छोटा तुकडा हे सगळं त्यांनी आज जवळच्या समुद्रामध्ये फेकून दिलं. त्यांना असं वाटलं की आता मुसळच फेकलं तर ते आपला काय नाश करेल, परंतु दैव काही वेगळंच होतं. तो चुरा वाहत वाहत समुद्र किनाऱ्याला आला आणि त्या चुऱ्यापासून बांबूसारखी लव्हाळाची वनस्पती उगवली आणि तो जो लोखंडी तुकडा होता तो एका माशानं गिळला. तो मासा एका कोळ्याच्या जाळ्यात सापडला. कोळ्यानं तो मासा एका व्याधाला विकला. व्याध म्हणजे पारधी. पारध्यानं मासा कापल्यावर त्याला त्याच्यातून तो लोखंडाचा तुकडा मिळाला. त्या तुकड्याचा त्या पारध्यानं बाण तयार केला किंवा बाणाचं पुढचं टोक तयार केलं आणि ते बांबूच्या काडीला लावून तो बाण आपल्या तयार करून आपल्या भात्यामध्ये ठेवला. आणि ह्या ठिकाणी हा पहिला जो भाग आहे ऋषींच्या शापाचा हा इथे थोडा थांबला. भगवंताला हे सगळं माहिती होतं, कारण त्यांच्याच प्रेरणेने हे सगळं घडत होतं. भगवंत हा शाप उलटवू शकत होते, त्यांच्यासाठी काय अशक्य नव्हतं. परंतु यादव कुळाचा नाश घडवण्यासाठी हे सगळं घडणं आवश्यकच होतं. म्हणून भगवंतांनी तो शाप काही उलटवला नाही. तसं करणं त्यांना योग्य वाटलं नाही. कालरूपधारी प्रभूंनी, आता प्रभूंनी कुठलं रूप धारण केलेलं आहे? कालरूप धारण केलेलं आहे. त्यांनी ब्राह्मणांच्या शापाला संमतीच दिली. म्हणजे एक प्रकारे भगवान श्रीकृष्णांची ही त्या शापाला मूकसंमती होती. पुढे दुसऱ्या अध्यायापासून 5व्या अध्यायामध्ये 11व्या स्कंदाच्या पहिल्या अध्यायात हे सांगितलं. 11व्या स्कंदाच्या दुसऱ्या अध्यायापासून 5व्या अध्यायापर्यंत काय सांगितलं? तर अशा पद्धतीनं तो शाप मिळाला, त्या मुसळाचा भुगा झाला, तो समुद्रात गेला, तो कडेला आला, त्याचं लव्हाळात रूपांतर झालं आणि सगळ्या कुमारांना आणि उग्रसेनाला वाटलं प्रश्न मिटला. इकडे नारद मुनी भगवंतांच्या भेटीला आले द्वारकेला. नारद मुनी वरचेवर भगवंतांना भेटायला येत असत. तर ते भगवान श्रीकृष्णाला भेटायला आले आणि भगवंताच्या भेटीचं निमित्त करून भगवंतांची माता देवकी आणि पिता वसुदेव यांना ते भेटायला गेले. त्यांना भेटीला गेल्यानंतर वसुदेव आणि देवकी यांनी नारद मुनींची पूजा केली, त्यांना उच्चासनावर बसवलं आणि त्यांना सांगितलं की आम्हाला तुम्ही भागवत धर्माचा उपदेश करा, कारण भागवत धर्माचा उपदेश घेतल्याने
मुक्ती मिळते असं आम्ही ऐकून आहोत. मग त्यावेळेला नारद मुनींनी 9 योगेश्वरांच्या कथेच्या रूपानं वसुदेव आणि देवकीला उपदेश दिला. तो उपदेश 2ऱ्या अध्यायापासून 5व्या अध्यायापर्यंत ह्या 4 अध्यायामध्ये सामावलेला आहे आणि यापूर्वीच्या सत्संगामध्ये आपण तो घेतलेला आहे. ज्यांना जुने सत्संग ऐकायचे असतील त्यांच्यासाठी ते आपण उपलब्ध करून दिलेले आहेत. YouTube वरती त्याचं रेकॉर्डिंग आहे, तर त्याची लिंक पण तुम्हाला मिळेल. पण आता हे लक्षात घेऊया की 2 ते 5 ह्या अध्यायामध्ये हा 9 योगेश्वरांच्या कथेच्या रूपानं एक महत्वपूर्ण उपदेश भगवंतांनी नारद मुनीच्या रूपानं आपल्याला दिलेला आहे. अशा रीतीनं हा उपदेश घेऊन माता देवकी आणि पिता वसुदेव, जो काही थोडाफार मोह त्यांना उरलेला होता, त्या मोहातून ते मुक्त झाले. स्वतः भगवान श्रीकृष्ण पुत्र रूपानं जरी त्यांच्या पोटी जन्माला आलेले असले तरी सुद्धा हे सगळे मानव अवतारात असल्यामुळे वसुदेव आणि देवकीला जो काही मोह होता त्या मोहातून मुक्त होण्यासाठी त्यांना ज्ञानाची गरज होती आणि ते ज्ञान त्यांना नारद मुनींनी दिलं. अशा रीतीने 2 ते 5 ह्या अध्यायामध्ये हा 2रा टप्पा पूर्ण झाला वसुदेव आणि देवकीच्या उपदेशाचा. त्यानंतर द्वारका नगरीमध्ये जसं भगवंतांच्या भेटीला नारद मुनी आले होते, त्याचप्रमाणे आता भगवंताच्या भेटीला स्वतः ब्रह्मदेव आले. आणि ब्रह्मदेव येताना एकटे आले का? तर नाही, ते येताना इतर सगळ्या देवांना सोबत घेऊन आले. ब्रह्मदेवाचे पुत्र सनक हे सनक आणि सनंदन हे 5 ऋषी होते. तर सनक, सनंदन इत्यादी, त्यानंतर सगळे देव, प्रजापती ब्रह्मदेव स्वतः, ब्रह्मदेवाने जे प्रजापती निर्माण केले होते ते, अजून कोण आलं तर भूतगणांसह सर्वेश्वर महादेव, म्हणजे भगवान महादेव जे आहेत तर त्यांच्यासोबत जे त्यांचे भूतगण असतात त्या भूतगणांना घेऊन सर्वेश्वर महादेव सुद्धा तिथे आले. मरुदगणांना घेऊन देवराज इंद्र पण आले. 12 आदित्य आले, 8 वसु आले, 2 अश्विनी कुमार आले आणि 11 रुद्र सुद्धा आले. हे सगळे भगवंतांना भेटण्यासाठी द्वारकेमध्ये मनुष्यरूप धारण करून आले. आपण जे म्हणतो ना हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देव आहेत, तर हे 33 कोटी देव याचा अर्थ ती संख्या नाहीये कोटी ही, तर कोटी हा प्रकार आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो की उच्च कोटीचा मनुष्य, तर उच्च कोटीचा मनुष्याचा अर्थ काय? उच्च प्रकारचा मनुष्य. त्याच प्रकारे 33 कोटी म्हणजे 33 प्रकारचे देव. तर हे 33 प्रकार कुठले आहेत? तर 12 आदित्य, 8 वसु, 12 आणि 8 20, 2 अश्विनी कुमार, 20 आणि 2 22 आणि 11 रुद्र, म्हणजे 22 आणि 11 33. तर अशा रीतीनं हे 33 कोटीचे देव होतात किंवा 33 प्रकारचे देव. तर हे सुद्धा सगळे तिथे भगवंताला भेटण्यासाठी आले. त्यानंतर ऋभू, अंगिरस, विश्वेदेव, साध्यगण, गंधर्व, अप्सरा, नाग, सिद्ध, चारण, ऋषी, पितर, विद्याधर, किन्नर इत्यादी देवगण. म्हणजे देव वेगळे आणि देवगण वेगळे. तर आपल्या संस्कृतीमध्ये ही जी काही एक व्यवस्था त्यांनी आपल्या ऋषींनी दाखवली, त्या व्यवस्थेचा पण अभ्यास आपण पुढे कधीतरी एखाद्या सत्संगात जरूर करू की विश्वेदेव म्हणजे काय, साध्यगण म्हणजे काय, गंधर्व, अप्सरा, नाग, सिद्ध, चारण, आदित्य, वसु, अश्विनी कुमार, रुद्र, इंद्र, या सगळ्यांची कामं काय होती, यांनी काय कार्य केलं, हा सगळा एक वेगळाच अभ्यासाचा विषय आहे. परंतु मानव लोकाच्या वरती जी एक कल्पना केलेली आहे, तर त्यामध्ये असणारे हे सगळे देवगण भगवंतांना भेटण्यासाठी द्वारकेमध्ये आले. यादी तर पाहिली तुम्ही, किती मोठी यादी आहे. आणि हे कसे आले? तर मनुष्यासारखा मनोहर वेश धारण करून आले. आणि कशासाठी आले? तर ज्यांनी आपल्या विग्रहाने, विग्रह म्हणजे काय? तर धारण केलेलं शरीर, त्याला विग्रह म्हणतात. भगवंतांनी ज्या वेळेला शरीर धारण केलेलं असतं त्यावेळेला त्याला विग्रह म्हणतात, त्याला मूर्ती म्हणत नाही. तर ज्यांनी आपल्या विग्रहाने तिन्ही लोकांमध्ये सर्व लोकांचे पाप ताप नाहीस करणारी कीर्ती पसरवली,
त्या श्रीकृष्णांच्या दर्शनासाठी आले. म्हणजे ज्या भगवंतांनी, ज्या भगवान श्रीकृष्णांनी आपलं स्वतः अवतार घेऊन तीनही लोकांमध्ये स्वतःची कीर्ती पसरवली. काय कीर्ती होती ती? की भगवान श्रीकृष्णाचं जर दर्शन घेतलं, त्यांची जर साधना केली, त्यांच्याकडे नुसतं पाहिलं, त्यांच्या लीलांचं वर्णन ऐकलं आणि सांगितलं, तर सगळ्या लोकांचे पाप आणि ताप नाहीसे होतात. पापही नाहीसे होतात आणि आपल्याला होणारे त्रास पण नाहीसे होतात. अशी कीर्ती त्या श्रीकृष्णांची पसरलेली होती. अशा त्या श्रीकृष्णांच्या दर्शनासाठी हे वर सांगितलेले सगळे देवगण पृथ्वीवरती आले. आणि पृथ्वीवरती येऊन पुढे त्यांनी 6व्या अध्यायामध्ये सांगितलंय की त्यांनी भगवंतांची स्तुती केली. त्यांना माहिती होतं की श्रीकृष्ण हा त्यांचा अवतार आहे. हे तर भगवंत नारायण आहेत, स्वतः नारायण, देवाधिदेव, परमेश्वर, सगळ्या देवांचे परमपिता असे हे देव नारायण भगवंत त्यांनी मानव देहात प्रवेश करून किंवा त्यांनी अवतार घेऊन श्रीकृष्णाचं रूप धारण केलेलं आहे, हे या सगळ्यांना माहिती होतं. म्हणून त्यांनी पृथ्वी तलावर भगवंताच्या भेटीला आले, भगवंताची स्तुती केली आणि स्तुती करून त्यांना विनंती केली. काय विनंती केली? ते म्हणाले की आमच्या पूर्वीच्या विनंतीप्रमाणे तुम्ही पृथ्वीवरचा भार कमी केला, दैत्यांचा नाश केला, कौरव पांडवांच्या प्रमुख योद्ध्यांचा नाश केला, आणि आता आपल्याला योग्य वाटत असेल तर आपण आपल्या परमधामामध्ये परत यावं. कुठे परत यावं? आपलं परमधाम. श्री नारायणाचं परमधाम कुठलं आहे? तर वैकुंठ हे त्यांचं परमधाम आहे. श्री नारायण भगवंत हे स्वर्गामध्ये राहत नाही. स्वर्ग ही भोग योनी आहे. ज्यांना उच्च कोटीचे भोग घ्यायचे आहेत, असं पुष्कळसं पुण्य करणारे लोक स्वर्ग लोकामध्ये जाऊन तिथे वेगवेगळे भोग भोगत असतात. परंतु भगवंत स्वर्गामध्ये नाहीयेत, ते वैकुंठात आहेत. तर तुम्ही आपल्या वैकुंठामध्ये परत यावं अशी विनंती करण्यासाठी हे सगळे देवगण त्या द्वारकेमध्ये अवतरले आणि त्यांनी भगवंताला विनंती केली. त्याच्यावरती भगवंत त्यांना म्हणाले की हे तर मी अगोदरच ठरवलेलं आहे. तुम्ही मला विनंती करत आहात, पण मी तरी अगोदरच ठरवलंय की आता आपला अवतार इथला संपवायचा आणि वैकुंठाला परत यायचं. यादवांचा नाश झाला की मी स्वधामाला परत येईल. पहा काय म्हणतायत की 2 कामं पूर्ण झाली आहेत, पण तिसरं काम अजून अर्धच आहे. यादवांना शाप देऊन झालेला आहे, फक्त त्यांचा नाश होणं बाकी आहे. तो नाश झाला की मग मी स्वधामाला परत येईल. भगवंतांनी असा शब्द दिल्यानंतर त्या सगळ्या देवता आपापल्या धामाकडे पुन्हा निघून गेल्या. आणि अशा रीतीनं 6व्या अध्यायामध्ये भगवंतांनी हे जे पुढची त्यांची हे आहे दिशा आहे, ती पुढची दिशा पक्की केलेली आहे. पुढे 6व्या अध्यायात आपल्याला सांगतायत भागवतकार की नंतर द्वारकापुरीमध्ये मोठमोठे अपशकुन होऊ लागले. म्हणजेच यादवांच्या नाशाची वेळ जवळ आली, मोठमोठे अपशकुन सुरू झाले. त्यामुळे हे अपशकुन बघून त्या द्वारकापुरी मधले सगळे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ हे भगवान श्रीकृष्णाकडे आले आणि भगवंताला त्यांनी विचारलं की हे सगळे मोठमोठे अपशकुन होत आहेत, काय करावं? भगवंत त्यांना म्हणाले, आपण एक काम करूया, प्रभास नावाच्या तीर्थक्षेत्राला आपण जाऊ, तिथे जाऊन आपण काही पुण्यकर्म करू, असं भगवंतांनी त्यांना सुचवलं. त्याच वेळेला भगवंतांचे एकांत भक्त उद्धव, उद्धवाला काय त्यांनी उपाधी दिली आहे? एकांत भक्त. म्हणजे जेव्हा जेव्हा भगवान श्रीकृष्ण एकांतामध्ये असायचे त्यावेळेला उद्धव श्री भगवंताच्या सोबत असायचे. उद्धवाला भगवंताचं श्रीकृष्णाचं मूळ रूप माहिती होतं. त्यांनी ही सगळी तयारी पाहिली. जिथे भगवंत आहेत त्या नगरीमध्ये अपशकुन होऊच शकत नाही. असं असताना इथे अपशकुन व्हायला सुरुवात झालीये, हे लक्षण काही बरं नाही. म्हणून उद्धवांनी काहीतरी ओळखलं. ते भगवंताजवळ आले आणि उद्धवाने भगवंताला आपला अंदाज सांगितला की हे भगवान, आपण आता यदुवंशाचा संहार करून या लोकांचा त्याग करणार आहात असं मला निश्चित दिसतंय. तर आपण
मला सुद्धा तुमच्या सोबत तुमच्या धामाला घेऊन चला, मला इथे राहण्यामध्ये कुठलाही इंटरेस्ट नाहीये, अशी विनंती केली कुणी? उद्धवाने, भगवंताचे एकांत भक्त. मग भगवंत त्यांना म्हणतात की तुझा अंदाज बरोबर आहे, मी सुद्धा तेच करू इच्छितो. ब्राह्मणांच्या शापाने अगोदरच भस्म झालेला हा यदुवंश आपापसात युद्ध करून नष्ट होणार आहे. आजपासून 7व्या दिवशी मी ह्या द्वारका नगरीला समुद्रामध्ये बुडवून टाकेन. इथलं मांगल्य नष्ट होईल आणि थोड्याच दिवसात पृथ्वीवरती कलियुग सुरू होईल. त्यामुळं तू इथं राहू नकोस. सगळे स्नेहसंबंध सोडून दे आणि समदृष्टीने पृथ्वीवर विहार कर. काय म्हणतात भगवंत? त्यांना विनंती केली होती की मला तुमच्या सोबत घेऊन चला, पण भगवंत सांगतात की नाही, तुला माझ्यासोबत येता येणार नाही. आता कलियुग सुरू होणार आहे, तू ह्या द्वारकेमध्ये राहू नकोस. तू काय कर, सगळे स्नेहसंबंध सोडून दे. गीतेमध्ये जो उपदेश दिलेला आहे समत्व भावाचा, की सगळे स्नेहसंबंध सोडून देणं म्हणजे काय, की कुणीतरी अधिक प्रिय असणं आणि कुणीतरी कमी प्रिय असणं, यालाच म्हणायचं स्नेहसंबंध. तर हे स्नेहसंबंध तू सोडून दे, ही विषमता सोडून दे आणि तू समदृष्टीने पृथ्वीवरती विहार कर. तर हा समत्वाचा उपदेश भगवंतांनी गीतेच्या रूपाने आपल्याला दिलेला आहे. समत्वम योग उच्यते. तर हाच उपदेश भगवंतांनी इथे केला की तू उद्धवा समदृष्टीने पृथ्वीवरती विहार कर, वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांना जा, साधना कर, विहार कर. मग पुढे 7व्या अध्यायामध्ये उद्धव भगवंताचा निरोप घेण्याच्या अगोदर उद्धवाने भगवंताला विनंती केली की ठीक आहे, तुम्ही म्हणत आहात की मी तुला माझ्यासोबत नेऊ शकत नाही, तर निदान एक काम करा की मला तुम्ही उपदेश द्या. तुमच्याकडून मी उपदेश घेतो आणि मग मी मात्र तीर्थक्षेत्राच्या तयारीला लागतो. आणि मग भगवंतांनी 7व्या अध्यायापासून 29व्या अध्यायापर्यंत उद्धवाला उपदेश केला. आणि या ठिकाणी ह्या कथा भागातला 3रा भाग महत्वाचा हा पूर्ण होतो. पहिल्या भागामध्ये कुणाला उपदेश मिळाला? श्रीकृष्णाच्या आई वडिलांना उपदेश मिळाला. दुसऱ्या भागामध्ये यादव कुळाला शाप मिळाला. आता 3ऱ्या भागामध्ये उद्धव भगवंताच्या जवळ आले आणि भगवंताला त्यांनी विनंती केली आणि हा 3रा भागच ह्या संपूर्ण 11व्या स्कंदाचा मुख्य कोर पोर्शन आहे, मुख्य गाभा आहे. 7व्या अध्यायापासून 29व्या अध्यायापर्यंत म्हणजे जवळपास 23 अध्याय आहेत. पहा, 31 अध्यायातले 23 अध्याय भगवंतांनी एकट्या उद्धवाला उपदेश केलाय. आणि हा उपदेशपर ग्रंथ स्कंद असल्यामुळे एकनाथ महाराजांनी ह्या स्कंदावरती विवेचन केलं. एकनाथ महाराजांनी संपूर्ण भागवतावरती विवेचन त्यांना करणं शक्य झालं नाही, कारण तो अतिशय विस्तारित ग्रंथ आहे. त्यामुळे त्यांनी विचार केला की त्यातल्या त्यात महत्वाचा भाग कुठला आहे, तो महत्वाचा भाग आपण काय करूया, मराठी जनतेला साधा सोपा सरळ करून सांगूया. आणि म्हणून त्यांनी ह्या 7 ते 29 ह्या अध्यायावरती एकनाथ महाराजांनी सुद्धा निरूपण केलं. तर काय आहे बरं या 7 ते 29 अध्यायामध्ये? तर दत्तात्रेय, ज्यांना आपण दत्तगुरु म्हणतो, ह्या दत्तात्रेयांचे 24 गुरु होते. तर हे 24 गुरु कोणते होते आणि ह्या 24 गुरूंनी भगवान दत्तात्रेयांना कुठली शिकवण दिली? तर तो कथाभाग भगवान श्रीकृष्णांनी स्वतः उद्धवाला सांगितला. आणि तो कथाभाग सांगून त्या 24 गुरूंची शिकवण उद्धवाच्या निमित्तानं भगवंतांनी आपल्यापर्यंत पोहोचवली. त्यानंतर हंस रूपानं सनक ऋषींना, सनक, सनंदन हे जे 5 ऋषी होते, त्या 5 ऋषींना भगवंतांनी उपदेश केलेला होता पूर्वी. तर त्या उपदेशाची कथा सुद्धा श्रीकृष्णांनी उद्धवाला इथे सांगितली आणि हा 2रा उपदेश दिला. त्यानंतर भगवंतांनी स्वतःच उद्धवाला थेट उपदेश दिला. त्याशिवाय अवंती नगरातील भिक्षूची एक कथा सुद्धा सांगितली.
पुरुरवा नावाचा एक श्रेष्ठ राजा होता, त्या राजाची आणि उर्वशीची कथा सांगितली आणि सगळ्यात शेवटी भागवत धर्माचं निरूपण केलं. अशा रीतीनं दत्तात्रेय, हंस, थेट उपदेश, अवंती नगरीतला भिक्षू, पुरुरव्याची कथा आणि भागवत धर्म ह्या सर्व कथा भागातून भगवंतांनी 7व्या अध्यायापासून 29व्या अध्यायापर्यंत उद्धवाला उपदेश केला. भगवंतांचा उद्धवाला उपदेश पूर्ण झाला आणि तो उपदेश पूर्ण झाल्यानंतर उद्धव बद्रिकाश्रमाला निघून गेले. पहा कुठपर्यंत आलेला आहे कथा भाग. भगवंत स्वतः द्वारकेमध्येच आहेत. द्वारकेतच उद्धव भगवंताकडे आलेले आहेत. त्यांनी भगवंताकडून उपदेश घेतला, उपदेश पूर्ण झाला. उद्धवाला माहिती आहे पुढे काय होणार आहे आणि आता उद्धव बद्रिकाश्रमाला निघून गेले. तोच उपदेश आपल्याला 7 ते 29 या 23 अध्यायामध्ये अतिशय विस्तृतपणे अभ्यासायला मिळालेला आहे. पुढे 30वा अध्याय सुरू होतो. म्हणजे 29व्या अध्यायापर्यंतचा कथाभाग काय होता याचा आपण थोडक्यात आढावा घेतला. जे जे लोक एवढ्यातच या मालिकेला सामील झालेले आहेत किंवा ज्यांनी यापूर्वीचे सत्संग ऐकलेले नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा ह्या पूर्वीच्या 29 अध्यायांचे सगळे सत्संग 16 किंवा 15 सत्संग आहेत ते ऐकण्याची सुविधा उपलब्ध आहे. आपण सगळ्यांनी त्याचा जरूर लाभ घेऊया. आणि आता आपण 30व्या अध्यायाकडे वळू. यदुकुळाचा संहार ह्या नावाचा तो 30वा अध्याय आहे. तर ही जी मूळ भागवत कथा आहे, ही मूळ भागवत कथा परीक्षित राजाला शुकमुनी सांगत आहेत. तर तुमच्या पुढे जे चित्र दिसत आहे त्या चित्रामध्ये वरती व्यासपीठावर जे बसलेले आहेत ते शुकमुनी आहेत. शुकमुनी कोण होते? तर शुकमुनी हे भगवान व्यासांचे पुत्र होते. तर भगवान व्यासांचे पुत्र असलेले आणि जन्मतःच ऋषी पदाला प्राप्त झालेले, ज्यांचा जन्मच मुळात 12 वर्ष आईच्या गर्भात राहून झाला, ज्यांनी थेट वयाच्या 12व्या वर्षी आईच्या गर्भातून बाहेर जन्म घेतला आणि थेट जंगलामध्ये जे निघून गेले असे ते शुकमुनी, ज्यांना आईच्या गर्भात असतानाच व्यासमुनींकडून हे सगळं ज्ञान प्राप्त झालेलं होतं. अशा शुकमुनींनी परीक्षित राजाला, आता परीक्षित राजा कोण होता? परीक्षित राजा अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू, अभिमन्यूची पत्नी उत्तरा, अभिमन्यू आणि उत्तरा यांचा पुत्र होता परीक्षित राजा. तर असा हा परीक्षित राजा याला शाप मिळाला होता. त्याने एका ऋषींचा अपमान केला, त्यांच्या गळ्यामध्ये साप फेकला. त्यामुळे त्या ऋषीच्या मुलाने ह्या परीक्षिताला शाप दिला होता की आजपासून 7व्या दिवशी तुझा सर्पदंशाने मृत्यू होईल. राजाने तो शाप स्वीकारला. ते गंगेच्या कडेला आले आणि गंगेच्या कडेला येऊन त्यांनी सगळ्या ऋषींना तिथं बोलावलं आणि त्यांनी सांगितलं की आजपासून 7व्या दिवशी माझा मृत्यू होणार आहे, त्यामुळे मला मुक्ती मिळेल असं ज्ञान तुम्ही मला द्या. आणि त्यावेळेला शुकमुनींनी त्यांना भागवत कथा सांगायला सुरुवात केली. त्याचा अर्थ असा होतो की ही संपूर्ण भागवत कथा मनुष्याला मुक्ती देणारी आहे. परीक्षित राजासारखा राजा, जो अर्जुनाचा नातू होता, भारतवर्षाचा सम्राट होता, अशा परीक्षिताला सुद्धा शाप मिळाल्यानंतर शेवटच्या 7 दिवसामध्ये भागवत ग्रंथाचा अभ्यास करावासा वाटला. यावरून भागवत ग्रंथाची महती आपल्या लक्षात येईल. तर अशा रीतीने इथे हे चित्र दिलेलं आहे की शुकमुनी परीक्षित राजाला उपदेश करतायत. तर इथे 30व्या अध्यायामध्ये आपल्याला शुक आणि परीक्षित यांच्या संवाद रूपानं आपल्या पुढे ही कथा उलगडते आहे. तर या ठिकाणी परीक्षित विचारतात शुकमुनींना. काय विचारतात बरं? ते विचारतात, राजा परीक्षिताने शुकमुनींना विचारले की महाभागवत उद्धव, पहा उद्धवाला त्यांनी पदवी दिली आहे परीक्षिताने. काय? महाभागवत. भागवत म्हणजे काय? तर भागवत म्हणजे भगवंताचा भक्त. तर जो भगवंताचा महान भक्त होता असा तो महाभागवत उद्धव बद्रिकाश्रमाला निघून गेला. निघून जाण्यापूर्वीचा उपदेश आपण ऐकला सगळ्यांनी आणि तो बद्रिकाश्रमाला निघून गेला.
तो बद्रिकाश्रमाला निघून गेल्यानंतर सर्व प्राण्यांचं आत्मस्वरूप असलेल्या भगवान श्रीकृष्णांनी, कोण आहेत भगवान श्रीकृष्ण? सर्व प्राण्यांचे आत्मस्वरूप आहेत. त्यामध्ये आपण सगळे मोडतो त्या प्राणी समुदायामध्ये. तर तमाम प्राणी समुदायाचे, तुमचे, आमचे, माझे, सगळ्यांचं जे आत्मस्वरूप आहे ते आत्मस्वरूप स्वतः भगवान श्रीकृष्णच आहेत. त्यांचाच अंश आपलं आत्मस्वरूप म्हणून अवतरलेला आहे. तर असे आपल्या सगळ्यांचे आत्मस्वरूप असलेले भगवान श्रीकृष्ण, त्यांनी द्वारकेमध्ये काय केलं? उद्धव बद्रिकाश्रमाला निघून गेल्यानंतर श्रीकृष्णांनी द्वारकेमध्ये काय केलं असा प्रश्न विचारतायत परीक्षित. कुणाला? शुकमुनींना. पुढे ते म्हणतायत, हे प्रभू, परीक्षित शुकमुनींना प्रभू म्हणून पुकारतायत की हे प्रभू, आपलं कुळ ब्राह्मणांच्या शापानं ग्रस्त झाल्यानंतर यदुवंश शिरोमणींनी म्हणजे श्रीकृष्णांनी सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या आपल्या लीला विग्रहाचा, तो लीला विग्रह आहे. विग्रह म्हणजे आपण मागाशी पाहिलं काय, तर अवतार धारण केल्यानंतर, भगवंतांनी अवतार धारण केल्यानंतर त्यांची जी ती मूर्ती आहे, त्यांचा जो तो मानव देह आहे, त्याला विग्रह म्हटलं जातं. तो विग्रह अनेक लीला करतो म्हणून त्याला लीला विग्रह म्हटलं. तर त्या सगळ्यांच्या डोळ्याचं पारणं फिटतं. ज्या भगवंताच्या रूपाकडे पाहिल्यानंतर सगळ्यांच्या डोळ्यांचं पारणं फिटतं, अशा त्या लीला विग्रहाचा त्या यदुवंशाच्या शिरोमणी असलेल्या भगवान श्रीकृष्णांनी कसा त्याग केला, ती कथा तुम्ही मला सांगा. त्यांनी आपला लीला विग्रहाचा त्याग कसा केला ते समजावून घेण्याची माझी इच्छा आहे, असं राजा परीक्षित शुकमुनींना विचारतायत. पुढे 4थ्या श्लोकापासून 9व्या श्लोकापर्यंत शुकमुनी सांगतात की भगवान श्रीकृष्णांनी स्वर्ग, पृथ्वी आणि अंतरिक्षामध्ये मोठमोठे अपशकुन होत असलेले पाहून सुधर्मा सभेमध्ये असलेल्या यादवांना असे म्हटले. सुधर्मा सभा म्हणजे काय, तर त्या द्वारका नगरीमध्ये जे सभागृह होतं की जिथे हे सर्व यादव त्या सभेमध्ये, किंवा ज्याला आपण राज्यसभा म्हणतो, तर त्या सभेमध्ये यायचे, जिथे विचार विनिमय व्हायचा, त्यांचे राजा उग्रसेन तिथे निर्णय द्यायचे. अशा त्या सुधर्मा सभेमध्ये असलेल्या यादवांना काय म्हटलं भगवान श्रीकृष्णांनी की हे श्रेष्ठ यादवांनो, द्वारकेत हे भयंकर मोठे मोठे उत्पात होऊ लागलेले आहेत. हे जणू यमराजाचे ध्वज आहेत. जसं आपण एखादं कार्य करायचं असेल की अगोदर ध्वज गाडतो, त्याला आपण ध्वजारोहण म्हणतो. तर तसं यमराजाने जणू काही इथे हे ध्वजच गाडलेत. इथे हे भयंकर मोठे मोठे उत्पात होऊ लागलेले आहेत. आता आपण इथे एक मुहूर्त सुद्धा थांबता कामा नये. ह्या द्वारका नगरीमध्ये आपण थांबणं योग्य नव्हे, असं भगवान श्रीकृष्ण यादवांना म्हणत आहेत. पुढे ते सांगतायत की स्त्रिया, मुलं आणि वृद्ध यांनी शंखोद्धार ह्या क्षेत्राला जावं. कुणी? स्त्रिया, मुलं आणि वृद्ध, म्हणजे जे लोक युद्ध करत नाहीत अशा सर्वांना भगवंतांनी शंखोद्धार क्षेत्राला पाठवलं. आणि जिथं सरस्वती नदी पश्चिमेकडे वाहते त्या प्रभास क्षेत्राला आपण जाऊ. भगवंतांनी असा प्रस्ताव ठेवला यादवांपुढे. त्या प्रभास क्षेत्राला आपण जाऊ, तिथे स्नान करू, पवित्र होऊ, उपवास करू आणि एकाग्र चित्तानं अभिषेक, चंदन इत्यादी सामग्रीनं देवतांची पूजा करू. पहा, भगवंतांना यादवांचा नाश करायचा आहे, परंतु यादवांनी त्यांच्या नाशाचा कुठलाही प्रस्ताव समोर ठेवलेला नाही. भगवंतांनी प्रस्ताव तर चांगलाच ठेवलाय, यादवांनी नाश स्वतःच्या हाताने करून घेतला. कसा तो आपण पुढे बघूया. भगवंत तर त्यांना सांगतायत की आपण क्षेत्राला जाऊ, स्नान करून पवित्र होऊ, उपवास करू आणि देवतांची पूजा करू. तिथे आपण पुण्याह वाचनानंतर गायी, भूमी, सोनं, वस्त्र, हत्ती, घोडे, रथ आणि निवासस्थान यांचं श्रेष्ठ ब्राह्मणांना दान करू. हा विधी अमंगलाचा नाश करणारा आणि परममंगल करणारा आहे. पहा, स्वतः भगवंतांनी उपाय पण सांगितलाय की हा विधी आहे, हा विधी अमंगलाचा नाश करणार आहे आणि परममंगल करणार आहे. भगवंतांचं सगळ्यांनी ऐकलं
आणि सगळे यादव प्रभास क्षेत्राकडे गेले. स्त्रिया, वृद्ध आणि लहान मुलं हे त्यांना सांगितलेल्या शंखुधार क्षेत्राला गेले आणि यादव प्रभास क्षेत्राला आले. तिथं आल्यानंतर त्या सगळ्यांनी अतिशय भक्तिभावानं अनेक प्रकारची मंगल कृत्य केली. परंतु ती मंगल कृत्य झाल्यानंतर दैवानं ज्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे अशा त्या यादवांनी मैरेयक नावाची मदिरा मोठ्या प्रमाणामध्ये घेतली. मंगलकृत्य करून झाली आणि सगळ्या पूजा अर्चा आटोपल्यानंतर आता काय करायचं, चला थोडा विहार करूया असं म्हणून त्यांनी मदिरापान केलं. मदिरेच्या अतिसेवनाने धुंद झालेले ते गर्विष्ठ वीर लढू आणि झगडू लागले. दारू प्यायल्यानंतर दुसरं काय होणार आहे. आपापसामध्ये त्यांची लढाई आणि झगडे सुरू झाले, भांडणं सुरू झाले. मुळातच ते गर्विष्ठ झालेले होते. वास्तविक श्रीकृष्णांच्या मायेनं ते भ्रमिष्ठ झालेले होते. ही सगळी भगवंताची माया होती आणि त्या मायेच्या प्रभावात येऊन हे सगळे भ्रमिष्ठ झाले होते. आणि मदिरा हे तर केवळ त्याचं एक निमित्त होतं. पुढे प्रद्युम्न सांबाशी, अक्रूर भोजाशी, अनिरुद्ध सात्यकीशी ही सगळी नावं कुणाची आहेत. ही श्रेष्ठ यादवांची आहेत. प्रद्युम्न म्हणजे स्वतः भगवंताचा मुलगा. भगवंताचे पण अनेक मुलं होती. ह्या सगळ्यांचाच त्या युद्धामध्ये नाश झाला. तर प्रद्युम्न सांबाशी लढू लागला, अक्रूर भोजाशी लढू लागला, अनिरुद्ध सात्यकीशी लढू लागला, सुभद्र संग्रामजितासोबत, गद त्याच्या गद नावाच्याच पुतण्यासोबत, सुमित्र सुरथाशी युद्ध करू लागला. निषट, उल्मुख, सहस्त्रजित, शतजित, भानू इत्यादी यादव सुद्धा मध्यधुंद होऊन एकमेकांना भिडले. ही नावं आपण इथे मुद्दाम घेतली आहेत कारण ही सगळी नावं म्हणजे आपल्या श्रेष्ठ इतिहासातील अतिशय महान नाव आहे. त्यातील प्रत्येक व्यक्तीच्या भोवती फार मोठा कथाभाग जोडलेला आहे आणि तो कथाभाग आपण आपल्या सवडीनं वाचला पाहिजे हे तुम्हाला लक्षात यावं म्हणून आपण ही जाणीवपूर्वक नावं इथं घेतलेली आहेत. तर हे सगळे यादव मध्यधुंद होऊन एकमेकाला लढाईसाठी भिडले. दाशार्ह, वृष्णी, अंधक, भोज, सात्वत, मधु, अर्बुद, माथुर, शूरसेन, विसर्जन, कुकुर आणि कुंती या वंशातील लोक. आता हे वंशाची नाव आहेत पहा. वरती होती ती माणसांची नावं होती, आता ही वंशांची नाव आहेत. तर ह्या सगळ्या वंशातले लोक हे म्हणजे यादव कुळामध्ये हे सगळे वंश होते. म्हणजे यादव नावाचं एक मोठं कुळ आहे, त्या कुळामध्ये हे सगळे वंश झाले. ह्या वंशातील सगळे लोक आपापसातलं प्रेम विसरून गेले आणि एकमेकांना मारू लागले. पहा युद्धाची कशी सुरुवात झाली, अतिशय विस्तारानं भागवत ग्रंथामध्ये वर्णन येत आहे. पुढे सांगतायत 19व्या श्लोकापासून 25व्या श्लोकापर्यंत. पुत्र पित्याशी लढू लागला, भाऊ भावाशी लढू लागला, भाचे मामाशी लढू लागले, नातू आजोबावर धावून गेले, मित्र मित्रांसोबत आणि ज्यांचं एकमेकावर अतिशय प्रेम आहे असे सुहृद सुद्धा आपापसात काका पुतण्यासोबत, नातलग नातलगांशी आपापसात लढून एकमेकाला मारू लागले आणि स्वतः सुद्धा मरू लागले. भयंकर युद्ध सुरू झालं. शेवटी त्यांच्या जवळचे बाण संपले, त्यांची धनुष्यबाण सुद्धा मोडली. बाण संपले, धनुष्यबाण मोडली, आता काय करायचं. आणि आता त्या ऋषींनी दिलेला शाप इथे खरा ठरू लागला. समुद्राच्या किनाऱ्यावर ऋषींच्या शापामुळं उत्पन्न झालेलं ते जे लव्हाळ होतं, उग्रसेन राजाच्या आज्ञेवरून यादवांनी ज्या मुसळाचं पीठ केलं आणि ते पीठ किंवा चुरा समुद्रात फेकून दिला, तो समुद्रातला चुरा वाहत आला कुठे प्रभास क्षेत्राला आणि त्याच्यापासून लव्हाळ उत्पन्न झालं. लव्हाळ म्हणजेच बांबूसारखी वनस्पती. आणि ते बांबू त्यांनी उपटून घेतले. कुणी? ह्या इथे जमा झालेल्या यादवांनी. बरं ते बांबू तरी काय साधे बांबू होते का? तर ते लव्हाळे लोखंडी वज्राप्रमाणे शक्तिशाली लोहदंड बनले आणि श्रीकृष्णाने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. ह्या लढाईमध्ये श्रीकृष्णाने मध्यस्थी केली, त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला.
परंतु श्रीकृष्णाच्याच मायेने मोहित झालेले ते अविचारी श्रीकृष्णाला आणि बलरामालाच आपले शत्रू समजू लागले. त्यांना असं वाटू लागलं की हे श्रीकृष्ण आणि बलराम हे सुद्धा कोणाची तरी बाजू घेत आहेत, असं समजून हे यादव श्रीकृष्ण आणि बलराम यांच्या अंगावरच धावून आले, त्यांना मारण्यासाठी सरसावले. आणि त्याचं इथे एक चित्र आपल्याला इथे दिसेल पहा, की त्या समुद्राच्या कडेला लव्हाळ उगवलेलं आहे आणि त्या लव्हाळ्याच्या जंगलामध्ये हे सगळे यादव एकमेकांसोबत लढाई करत आहेत आणि त्या लढाईमध्ये मध्यभागी भगवान श्रीकृष्ण आहेत. शेवटी भगवान श्रीकृष्ण हे सुद्धा स्वतः यादव होते. यादव कुळाचा नाश करायचा म्हणजेच स्वतःचा सुद्धा देह ठेवायचा हे पर्यायाने आलंच. त्याच्यामध्ये बलराम सुद्धा यादव कुळात होते. त्यामुळे त्या लढाईमध्ये, त्या युद्धामध्ये, त्या यादवीमध्ये स्वतः भगवान श्रीकृष्ण आणि यादव सुद्धा सामील झाले, बलराम सुद्धा सामील झाले. आणि इथे चित्रामध्ये तुम्हाला दिसेल की अतिशय द्वेषानं भगवान श्रीकृष्ण, त्यांचे भाऊ बलराम आणि सगळे यादव हे आपापसामध्ये त्या लव्हाळ्यांच्या साह्यानं युद्ध करत आहेत. तेव्हा भगवान संतप्त होऊन युद्धभूमीवर इकडे तिकडे फिरत हातात लव्हाळ्यांचे परीघ घेऊन त्यांना मारू लागले, उरलेल्या यादवांना मारू लागले. ब्राह्मणांच्या शापानं शापित आणि श्रीकृष्णाच्या मायेनं मोहित, दोन्ही गोष्टी झाल्यात पहा. यादवांना काय झालंय, दोन गोष्टी आहेत की ब्राह्मणांचा शाप आणि श्रीकृष्णाची माया. त्यामुळे यादवांना स्पर्धामूलक क्रोध झाला, एकमेकातील स्पर्धा निर्माण झाली, तसा क्रोध निर्माण झाला आणि त्या क्रोधानं त्या यादवांना नष्ट करून टाकलं. आपल्या सर्व कुळाचा संहार झाला. तेव्हा पृथ्वीवरील उरला सुरला भार सुद्धा नाहीसा झाला, असं श्रीकृष्णांना वाटलं. म्हणजे श्रीकृष्णांना जे तिसरं कार्य करायचं होतं, पहिला नाश दैत्यांचा, दुसरा नाश कौरव पांडवांचा आणि तिसरा नाश स्वतःच्या कुळाचा, तर तो सुद्धा संहार झाल्यानंतर भगवंताला असं वाटलं की आता पृथ्वीवरचा उरला सुरला भार सुद्धा काय झाला आहे, नाहीसा झाला आहे. मग त्यावेळेला बलराम आणि भगवान श्रीकृष्ण दोघेच उरले, बाकी सर्व यादवांचा अंत झाला. अशा वेळेला बलरामाने समुद्राच्या किनाऱ्यावर बसून एकाग्र चित्तानं परमात्म चिंतन सुरू केलं. भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलेलं आहे की देह सोडताना कसा सोडला पाहिजे, 8व्या अध्यायामध्ये. तर इथं बलरामांनी त्याचं पालन केलंय. त्यांनी समुद्र किनाऱ्यावर बसून एकाग्र चित्तानं परमात्म चिंतन करीत आत्म्याला परमात्म्याशी जोडलंय. पहा काय सांगतायत, आत्म्याला परमात्म्याशी जोडलंय, कारण हा आत्मा त्या परमात्म्याचाच एक अंश आहे. त्या परमात्म्यासोबत जोडलं आणि मनुष्य देहाचा स्वतःहून त्याग केला. त्यांनी देह ठेवला, बलराम देह ठेवून निघून गेले. बलराम स्वरूपामध्ये लीन झाले. स्वतःच जे मूळ रूप आहे त्या स्वच्या रूपामध्ये बलराम लीन झाले. हे पाहून भगवान श्रीकृष्ण सुद्धा एका पिंपळाच्या झाडाखाली जमिनीवरच शांत बसले. पहा, यादव कुळाचा संपूर्ण नाश झालाय. फक्त एकटे भगवान श्रीकृष्ण राहिले. पिंपळाच्या झाडाखाली जमिनीवरती ते शांतपणे बसले. त्यावेळी त्यांनी स्वतःच्या तेजाने झळकणारे चतुर्भुज रूप धारण केले होते. भगवान श्रीकृष्ण म्हणजे मानव रूपामध्ये होते, आपल्याला माहिती आहे. परंतु नारायणाचं जे रूप आहे ते रूप आता त्यांनी धारण केलं, चतुर्भुज रूप श्रीकृष्णाने धारण केलं. आणि धूर नसलेल्या अग्नीप्रमाणे ते चारही दिशा प्रकाशमान करत होते. त्यांनी अतिशय तेजस्वी असं रूप धारण केलं भगवंतांनी. आता त्यांना पृथ्वीवरून स्वतःचा अवतार संपवायचा आहे. अवतार संपवताना ते त्यांच्या मूळ रूपामध्ये आले, चतुर्भुज रूपामध्ये आले. त्यांच्या त्या रूपाच्या प्रकाशानं दश दिशा प्रकाशमान होऊन गेल्या. त्यांच्या मेघाप्रमाणे सावळ्या शरीरावर तापलेल्या सोन्याप्रमाणे कांती होती. त्यांचं शरीर अतिशय कांतिमान होतं. त्यांच्या वक्षस्थळावर श्रीवत्साचं चिन्ह शोभत होतं. श्रीवत्साचं चिन्ह काय ते आपण पाहिलं मागे एका अध्यायामध्ये. तर
काही ऋषींनी आपापसात चर्चा करत देवांची परीक्षा घ्यायचं ठरवलं होतं. त्यावेळेला त्यांनी ब्रह्माची परीक्षा घेतली, महेश्वराची परीक्षा घेतली आणि विष्णूची परीक्षा घेतली. विष्णूची परीक्षा घेताना त्या ऋषींनी परीक्षा म्हणून विष्णूला जी लाथ मारली होती छातीवरती, ती लाथ हा ऋषींचा प्रसाद आहे असं म्हणून भगवंताने ग्रहण केली होती. म्हणजे मनशांती काय असावी हे भगवंतांनी त्या पदचिन्हातून दाखवून दिलं आणि शेवटपर्यंत आपल्या वक्षस्थळावर ते चिन्ह त्यांनी शुभचिन्ह म्हणून मिरवलं. तर असे ते वक्षस्थळावर श्रीवत्साचं चिन्ह त्यांच्या शोभत होतं. भगवंताचं वर्णन करत आहेत. त्यांनी रेशमी पितांबर आणि शेला धारण केला होता. त्यांचं हे रूप अतिशय मंगलकारक होतं. मुखकमलावर सुंदर हास्य, काळे कुरळे केस शोभून दिसत होते. पहा, जेव्हा जेव्हा भगवंताचं वर्णन येतं तेव्हा तेव्हा ते असंच अतिशय विस्तारानं येतं. संपूर्ण भागवत ग्रंथामध्ये हेच वर्णन अनेक वेळा आलेलं आहे. ते अशासाठी आलेलं आहे की जेव्हा केव्हा आपण डोळे बंद करून ध्यानाला बसू तेव्हा भगवंताचं हेच रूप आपल्या डोळ्यासमोर उभं राहावं अशी व्यासमुनींची इच्छा आहे. भगवंताची स्वतःची इच्छा आहे आणि म्हणून ते इथं वर्णन करताय की भगवंतांच्या मुखकमलावर सुंदर हास्य आणि काळे कुरळे केस शोभून दिसत होते. कमळाप्रमाणे सुंदर नेत्र होते. मकराकृती कुंडल कानामध्ये झगमगत होती. कमरेला करदोटा, गळ्यात जानवं, मस्तकावर मुकुट, हातामध्ये कंकण, बाहूमध्ये बाजूबंद, वक्षस्थळावर हार, पायामध्ये नुपुरं, बोटामध्ये अंगठ्या आणि गळ्यामध्ये कौस्तुभमणी शोभत होता. त्यांच्या गळ्यामध्ये वनमाळा रुळत होती. हे जे सगळं वर्णन आहे, हे सगळं वर्णन आपण ध्यानाला बसल्यानंतर एकानंतर एक आपण आपल्या डोळ्यासमोर भगवंताचा एक एक अवयव आणून त्या अवयवाचं हे जे अतिशय प्रकाशमान असं तेजस्वी रूप आहे, ते तेजस्वी रूप आपण डोळ्यासमोर आणायचं असतं आणि म्हणून इथे भगवंताचं वर्णन एवढ्या विस्तारानं केलेलं आहे. शंख, चक्र, गदा, पद्म ही आयुध मूर्तिमंत होऊन जवळ उभी होती. शंख, चक्र, गदा, पद्म ही नुसती आयुध नाही आहेत, त्या सुद्धा देवता आहेत आणि त्या देवतांनी मानव रूप धारण करून किंवा मूर्ती रूप धारण करून ती आयुध सुद्धा त्यांच्या समोर हात जोडून उभी होती. आणि भगवंत बलराम गेल्यानंतर तिथे जमिनीवरती शांतपणे बसून होते. त्यांनी चतुर्भुज रूप धारण केलेलं आहे आणि त्या चतुर्भुज रूपाचं वर्णन इथे आपल्या डोळ्यासमोर आहे. इथे ते चतुर्भुज एका चित्रकारानं काढलंय. ही शांत मुद्रा आहे, चतुर्भुज आहेत, हातामध्ये कुठली आयुध नाहीयेत. ती आयुध मानव रूप घेऊन किंवा मूर्ती रूप घेऊन समोर हात जोडून उभी आहेत आणि भगवंत आता निघण्याच्या तयारीत आहेत. यदुकुलाचा तर नाश पूर्ण झालेला आहे. त्यावेळी भगवान आपल्या उजव्या मांडीवर तांबड्या कमळाप्रमाणे तळवा असलेला डावा पाय ठेवून बसले होते. पहा, भगवंताचा तळवा तो सुद्धा किती सुंदर, की जणू काही एखादं तांबडं फुललेलं कमळ असावं असा तो भगवंताचा सुंदर पायाचा तळवा होता. तर डाव्या पायाचा तळवा उजव्या मांडीवर भगवंतांनी ठेवलेला होता. जरा नावाचा एक व्याध होता, पारधी, आणि त्या जरा नावाच्या व्याधानं तो माशानं गिळलेला मुसळाचा तो जो उरलेला तुकडा होता, तो लोखंडी तुकडा आपल्या बाणाला लावलेला होता. हे आपण मागाशी पाहिलं. त्यानं तो बाण हरिणाच्या मुखासारख्या दिसणाऱ्या भगवंताच्या त्या पायावरती मारला. पहा, भगवंताचा तो पाय, तांबड्या कमळाप्रमाणे तळवा असलेला तो डावा पाय, दूरवरून त्या व्याधाला घनदाट झाडीमधून तेवढा पायच दिसला असेल आणि त्याला असं वाटलं की एखाद्या हरणाचं सुंदर मुख आहे, आपण या हरिणाची शिकार करावी. ह्या विचारानं त्या व्याधानं तो बाण, ज्या बाणाला ऋषींनी शाप दिलेल्या मुसळातील लोखंडाचा तुकडा लावलेला होता,
म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा देह ठेवताना जो शाप यादव कुळाला दिलेला आहे तो शाप खोटा नाही होऊ दिला. तोच बाण त्यांनी स्वतःच्या अंगावरती झेलला. त्या व्याधानं तो बाण हरिणाच्या मुखासारख्या वाटणाऱ्या श्री भगवंतांच्या त्या पायावर मारला. जवळ आला तो आणि जवळ आल्यावर त्याला असं दिसलं की ते चतुर्भुज भगवान आहेत आणि त्याला आपल्या अपराधाची जाणीव झाली. त्याला असं वाटलं की माझ्याकडून काय हा भयंकर अपराध घडला. भगवान साक्षात भगवान श्रीकृष्णाला मी बाण मारला. म्हणून तो भिवून घाबरून गेला. अतिशय घाबरून त्याने त्या असुरांचा नाश करणाऱ्या भगवंतांच्या चरणावर आपलं मस्तक ठेवलं. तो भगवंतांच्या पाया पडला आणि तो भगवंतांना म्हणू लागला की हे मधुसूदना, मी पाप्यानं हे अजाणतेपणानं केलं आहे. मी पापी आहे. माझ्याकडून हे चुकून झालं. मी अतिशय पापी आहे. उत्तम कीर्ती पुण्यशील भगवान, आपण मला क्षमा करावी. हे भगवंता, तुम्ही मला माफ करा. माझ्याकडून हे चुकून झालं. मी हे मुद्दाम नाही केलेलं. हे सर्व व्यापक प्रभू, ज्यांचं स्मरण माणसाचा अज्ञानाचा अंधकार नष्ट करतं. पहा, तो पारधी आहे, पण पारधी असून सुद्धा त्याला भगवंताचं श्रेष्ठत्व माहिती आहे. तो भगवंताची स्तुती करतोय, हे भगवंता, तुमचं फक्त स्मरण जरी केलं तरी माणसाच्या अज्ञानाचा अंधकार नाहीसा होतो. त्या तुमच्या बाबतीत मी हे फार वाईट कृत्य करून बसलो. हे वैकुंठा, आपण मला पापी पारध्याला तत्काळ मारून टाका. काय विनंती करतोय तो की तुम्ही मला मारून टाका. मी जगण्याच्या लायकीचा राहिलेलो नाहीये. माझ्याकडून अतिशय भयंकर मोठा असा अपराध घडलेला आहे. मी स्वतः तुमच्यावरती बाण चालवलाय. तुम्ही मला मारून टाका, त्यामुळे मी पुन्हा असा महापुरुषांचा अपराध माझ्या हातून घडणार नाही. पुढे हे पहा, इथे एक चित्र दिलंय की तो पारधी भगवंताच्या जवळ आलेला आहे. भगवंत जमिनीवर बसलेले आहेत आणि त्यांच्या पायामध्ये तो बाण घुसलेला आहे, डाव्या पायामध्ये. आणि त्या पायातून काही जखम पण झालेली तिथे दिसते आहे. पारधी आलाय जवळ आणि त्याने भगवंतांची विनंती करतोय. तो त्यांच्या पाया पडतोय, त्यांची करुणा भागतोय की मला क्षमा करा आणि मला तुम्ही देहांत प्रायश्चित्त द्या. त्यावेळेला भगवंत त्याला म्हणतात, श्रीकृष्ण म्हणतात, हे जरे. जरे म्हणजे जरा त्या नावाचं, त्या व्याध्याचं नाव आहे म्हणून त्याला म्हणतात, हे जरे, तू भिवू नकोस. उठ. हे काम तू माझ्या मनासारखंच केलंयस. तू जा म्हणे आता. ज्याची प्राप्ती मोठमोठ्या पुण्यवानांना होते त्या स्वर्गात माझ्या आज्ञेने जाऊन तू निवास कर. पहा, भगवंताने त्याला बक्षीस दिलं, त्याला शिक्षा तर दिली नाही. काय म्हणताय त्याला की तू जे काही काम केलंयस ते तू माझ्या मनासारखं केलंयस. त्यामुळे ज्या स्वर्गाची प्राप्ती मोठमोठ्या केवळ पुण्यवान लोकांनाच होते त्या स्वर्गामध्ये आता तू जा. आणि कसा जा? तर माझ्या आज्ञेने जा आणि तिथे जाऊन तू निवास कर. आता ही कथा शुकमुनी सांगत आहेत परीक्षित राजाला. तेव्हा शुकमुनी म्हणतायत की आपल्या इच्छेने शरीर धारण करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांनी, पहा, भगवंतांनी स्वतःच्या इच्छेने शरीर धारण केलेलं होतं. तर अशा त्या श्रीकृष्णांनी त्या व्याधाला असं म्हटलं तेव्हा त्या व्याधाने भगवंताला 3 प्रदक्षिणा घातल्या. काय केलं त्याने? भगवंतांना 3 प्रदक्षिणा घातल्या, त्यांना नमस्कार केला आणि त्याला नेण्यासाठी विमान आलं आणि त्या विमानात बसून तो स्वर्गामध्ये गेला. आता भगवान श्रीकृष्णांचा सारथी, पहा, इथे फार मोठं यादव युद्ध घडलं. प्रचंड मोठा संहार झाला. संपूर्ण यादव कुळ नाहीसं झालं. अशा वेळेला श्रीकृष्णांचा जो सारथी आहे त्या सारथ्याचं नाव होतं दारुक. तो सारथी भगवंताचा शोध घेत फिरत होता. भगवंतांनी धारण केलेल्या तुळशीच्या सुगंधाच्या वाऱ्यावरून तो त्यांच्या समोर आला. पहा, भगवंताला तुळशी प्रिय असते, आपल्याला माहिती आहे. तर भगवंतांनी ज्या तुळशी माला धारण केलेल्या आहेत त्याच्या सुगंधावरून तो दारुक भगवंताला शोधत शोधत भगवंतापर्यंत आला आणि दारुकानं तिथं जाऊन पाहिलं. काय दिसलं त्याला? तर आपले स्वामी
पिंपळाच्या झाडाखाली आसनस्थ बसलेले आहेत. भगवान श्रीकृष्ण पिंपळाच्या झाडाखाली आसनस्थ बसलेले आहेत. असह्य तेज असलेली आयुध मूर्तिमंत होऊन तिथे थांबलेली आहेत. त्यांना पाहून दारुकाच्या हृदयात प्रेमाचा पूर आला. भगवंताला पाहिलं. दारुक भगवंताचा सारथी होता. सारथी असला तरी सुद्धा तो भगवंताचा भक्त होता. प्रत्येक युद्धामध्ये आणि भगवंताच्या प्रत्येक स्वारीमध्ये, भगवंताच्या प्रत्येक प्रवासामध्ये जो रथ चालवायचा तो भगवंतांचा सारथी दारुक, त्याच्या हृदयामध्ये प्रेमाचा महापूर आला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. त्याने पाहिलं भगवंताला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. त्यानं रथातून तात्काळ उडी मारली आणि भगवंताच्या चरणावर लोटांगण घातलं. तिथं दोघच आहेत, भगवान श्रीकृष्ण आणि दारुक. दारुकानं भगवंताच्या चरणावरती लोटांगण घातलंय आणि इथे आपल्याला त्या लोटांगण घातलेल्याचं एक चित्र दिसतंय की तो समोर हात जोडून उभा राहिलाय. भगवंत त्या पिंपळाच्या झाडाखाली बसले आहेत आणि तो दारुक भगवंतांना म्हणतोय, हे प्रभू, रात्री चंद्र नसल्यावर अंधारात ज्याप्रमाणे काहीच दिसत नाही, घनदाट अंधार असतो, अमावस्येची रात्र आहे, काहीच दिसत नाही, त्याप्रमाणे तुमचं चरण कमल न दिसल्यामुळं मला दिशा सुद्धा कळेनाशा झाल्या आणि मी अस्वस्थ झालो. म्हणजे जसा रात्रीचा चंद्र नसल्यानंतर माणसाची परिस्थिती होते, तशी भगवंताचं चरण कमल दिसलं नाही म्हणून दारुक तसाच अस्वस्थ झाला. त्याला दिशा सुद्धा कळेनाशा झाल्या. तो अस्वस्थ झाला. त्याला वाटू लागलं की मी भगवंताला कुठे शोधू, कुठे गेले माझे भगवंत. शुकमुनी पुढे सांगतात, दारुक असं बोलत असताना त्याच्या देखतच भगवंतांचा गरुड ध्वज रथ ध्वज आणि घोड्यासह आकाशात उडाला. म्हणजे दारुक भगवंताशी बोलतोय आणि ते बोलत असताना भगवंतांचा रथ त्यांच्या समोर उभा आहे. दारुकानं तो हाकत हाकत तिथपर्यंत आणलाय आणि त्या रथाला ध्वज आहे, घोडे आहेत. तर दारुक भगवंतासोबत बोलत असताना इकडे पाठीमागे तो ध्वज, तो रथ आणि त्याचे घोडे सगळेच्या सगळे आकाशामध्ये उडून गेले. त्या पाठोपाठ भगवंतांच्या समोर हात जोडून उभी असलेली दिव्य आयुध ती सुद्धा निघून गेली. हे सगळं पाहून दारुक अतिशय चकित झाला. त्या अत्यंत विस्मयचकित झालेल्या दारुकाला भगवान म्हणाले, दारुका, तू आता द्वारकेला जा. पहा, भगवंतांना देह सोडून जायचंय, रथ तरी कशाला मागे ठेवायचाय. भगवंतांनी रथ सुद्धा पुढे पाठवून दिला, घोडे पाठवून दिले. कारण भगवंतांचा रथ आणि भगवंतांचे घोडे हे काही मर्त्य रथ आणि मर्त्य घोडे नव्हते, ते सुद्धा दिव्य रथ आणि दिव्य घोडेच होते. त्यामुळं तो दिव्य रथ आणि ते दिव्य घोडे आकाशात उडून गेले आणि दारुक जो मानव होता तो मात्र जमिनीवरतीच राहिला. त्याला भगवंत म्हणतायत की हे दारुका, तू द्वारकेला जा आणि तिथे असलेल्या बांधवांना हा सगळा निरोप दे. काय सांग त्यांना की यादवांनी एकमेकांचा केलेला संहार तू त्यांना वर्णन करून सांग. बलराम दादा परमगतीला गेले आहेत हे सुद्धा तू आई बाबांना सांग आणि माझी सुद्धा आत्ताची अवस्था तू त्यांना सांग. तसंच तू त्यांना सांग की आता तुम्ही सगळेजण परिवारासह द्वारकेमध्ये राहू नका. मी सोडलेली ती नगरी समुद्र बुडवून टाकणार आहे. सर्वांनी आपापली संपत्ती आणि माता पित्यांना घेऊन अर्जुनाच्या संरक्षणाखाली इंद्रप्रस्थ नगरीला निघून जा. कुठे जायला सांगितलंय? इंद्रप्रस्थ नगरीला निघून जायला सांगितलंय. कुणाला? जे वृद्ध, लहान मुलं आणि स्त्रिया पाठीमागे राहिलेल्या होत्या, त्यांना ज्या तीर्थक्षेत्राला पाठवलेलं होतं तिथून ते द्वारकेला पुन्हा परत आलेले असतील. आता द्वारकेला त्यांना निरोप पाठवतोय की ह्या सगळ्यांनी काय करावं की अर्जुनाच्या संरक्षणाखाली इंद्रप्रस्थाला निघून जावं. मी सांगितलेल्या भागवत धर्माचा तू आश्रय घे. आपण जो भागवत धर्माचा अभ्यास केलाय ह्या संपूर्ण श्रीमद भागवत महापुराणातून, ह्या भागवत धर्माचा हे दारुका तू आश्रय घे आणि ज्ञाननिष्ठ हो, सर्वांच्या बाबतीत निरपेक्ष हो.
पहा, इथे दारुकाला सुद्धा भगवंत काय उपदेश करतायत? जो उपदेश मगाशी त्यांनी त्यांच्या परम शिष्याला दिला, उद्धवाला जो उपदेश दिला, तोच उपदेश ते इथं कुणाला सांगतायत? दारुकाला, की तू ज्ञाननिष्ठ हो, सर्वांच्या बाबतीत निरपेक्ष हो, कुणाकडूनही कशाचीही अपेक्षा बाळगू नकोस, सगळ्या स्नेहबंधनातून मुक्त हो, आणि ही सगळी माझी माया आहे, तू वाईट वाटून घेऊ नकोस. हा जो काही यादवांचा संहार झालेला आहे तो पाहून तू वाईट वाटून घेऊ नकोस, ही सगळी माझी माया आहे असं तू समज आणि शांत हो. काय सांगतायत? ही सगळी माझी माया समजून शांत हो. दारुकाने हे सगळं ऐकलं. त्यानं सुद्धा भगवंतांना प्रदक्षिणा घातली आणि त्यांच्या चरणकमलावर आपलं मस्तक ठेवलं, भगवंताला वारंवार नमस्कार केला, पुन्हा पुन्हा नमस्कार केला आणि अतिशय खिन्न मनानं तो द्वारकेला निघून गेला. आणि अशा रीतीनं इथं 30वा अध्याय संपला. 31वा अध्याय श्रीमद भागवत महापुराणाच्या 11व्या स्कंधामधला शेवटचा अध्याय सुरू झालाय, श्री भगवंताचं स्वधाम गमन. ही कथा मागाचं चित्र पुन्हा आहे की शुकमुनी सांगत आहेत परीक्षित राजाला. राजा परीक्षित आहे, राजा आहे, तरी सुद्धा तो अतिशय नम्रतेनं शुकमुनींच्या समोर जमिनीवरती बसलेला आहे आणि तो ती कथा, भागवत कथा ऐकत आहे. काय सांगतायत त्याला? शुकमुनी म्हणतायत, हे परीक्षिता, नंतर तो दारुक तर निघून गेला, दारुक निघून जाण्याच्या अगोदर संपूर्ण यादव कुळाचा नाश झाला. त्यानंतर व्याधानं तो बाण मारला भगवंताच्या पायामध्ये, तो व्याध सुद्धा स्वर्गाला गेला. तर भगवंत एकटेच आहेत तिथे. आणि त्यावेळेला तिथे ब्रह्मदेव, शिव पार्वती, इंद्र इत्यादी देव, प्रजापतीसह सनकादिक मुनी, पितर, सिद्ध, गंधर्व, विद्याधर, नाग, चारण, यक्ष, राक्षस, किन्नर, अप्सरा, मैत्रेय इत्यादी ब्राह्मण भगवंतांचं परमधाम प्रस्थान पाहण्यासाठी अतिशय उत्सुकतेनं तिथं आले. पहा, भगवंत परमधामाला चाललेले आहेत. सामान्य मानवासारखा हा मृत्यू नाहीये, भगवंतांच्या अवताराची ही समाप्ती आहे. आणि ही अवतार समाप्ती पाहण्यासाठी ह्या सगळ्या देवलोकातील सर्व देवता भगवंतांचं हे परमधाम प्रस्थान पाहण्यासाठी अतिशय मोठ्या उत्सुकतेने तिथं आले. ते सर्वजण श्रीकृष्णांचा जन्म आणि त्यांच्या लीलांचं गायन करत होते. पहा, हे सगळे देव आहेत, देवता रूप आहेत, आणि तरी सुद्धा हे भगवंताचं, कारण हे परमपिता भगवंत आहेत, परमपिता नारायण आहेत, त्यांच्या श्रीकृष्णाच्या रूपानं त्यांनी जो अवतार धारण केलेला आहे, या श्रीकृष्ण अवतारातील त्यांचा जन्म आणि त्यांच्या सगळ्या लीला याचं हे सगळे देव गायन करत होते. त्या सर्व देवतांच्या विमानांनी सगळं आकाश भरून गेलेलं होतं. मोठ्या भक्तिभावानं ते भगवंतावरती पुष्पांचा वर्षाव करत होते. त्या सर्वव्यापी भगवान श्रीकृष्णांनी आपल्याच विभूती स्वरूप असलेल्या पितामह ब्रह्मदेव, म्हणजे ब्रह्मदेवांना पितामह म्हटलंय का? कारण भगवान श्रीकृष्णांनी सगळ्यात अगोदर ब्रह्मदेवाला निर्माण केलं, म्हणून त्यांना इथं काय म्हटलंय की ते भगवंताचे, श्रीकृष्णाचंच विभूती स्वरूप आहेत ब्रह्मदेव, पण इतरांचे मात्र पितामह आहेत, कारण त्या ब्रह्मदेवांनी इतरांना निर्माण केलं. तर असे ते पितामह ब्रह्मदेव इत्यादींना पाहून भगवान श्रीकृष्णांनी स्वतःला आत्मस्वरूपात स्थिर केलं. आपल्याला जो 8व्या अध्यायात भगवंतांनी उपदेश दिलेला गीतेच्या, त्या देह सोडून जाताना काय करायचं, तर स्वतः सुद्धा भगवंत तेच करत आहेत की त्यांनी स्वतःला स्वतःच्याच आत्मस्वरूपामध्ये स्थिर केलं, आपले कमळ नेत्र बंद करून घेतले. भगवंतांचा श्री विग्रह उपासकांच्या धारणा आणि ध्यानासाठी, पुन्हा एकदा सांगतो की श्री विग्रह म्हणजे भगवंतांनी धारण केलेला देह. हा भगवंतांनी धारण केलेला देह हा आपल्यासारख्या सामान्य उपासकांना
धारणा आणि ध्यानासाठी परममंगल असा आश्रय आहे. त्याच्या आश्रयानेच तर आपण ध्यान करू शकतो, त्याच्या आश्रयानेच तर आपण धारणा करू शकतो. तर त्यामुळे भगवंतांनी तो देह अग्निमय अशा योग धारणेनं न जाळता ते आपल्या धामाला सदेह निघून गेले. काय म्हणताय तिथे? शुकमुनी सांगतायत परीक्षित राजाला की तो भगवंतांनी देह योग धारणेनं त्यांनी राख केली नाही. का? कारण तो विग्रह तो श्री विग्रह आहे आणि उपासकांना तो परम मंगल असा आश्रय आहे. त्यामुळे भगवंतांनी काय केलं तर ते सदेह आपल्या स्वतःच्या धामाला निघून गेले. त्यावेळी स्वर्गामध्ये मोठमोठ्यानं नगारे वाजू लागले, आकाशातून पुष्पवर्षाव होऊ लागला आणि भगवंतांच्या पाठोपाठ पृथ्वीवरून सत्य, धर्म, धैर्य, कीर्ती आणि लक्ष्मी हे सुद्धा पृथ्वीवरून निघून गेले. जेव्हा भगवान आपल्या धामामध्ये प्रवेश करू लागले, भगवान पृथ्वी तलावरून तर निघून गेले आणि आता ते कुठे गेले? वैकुंठ धामाला गेले. आता भगवंत आपल्या स्वतःच्या वैकुंठ धामामध्ये प्रवेश करू लागले तेव्हा ब्रह्मदेव इत्यादी देव सुद्धा मनालाही न कळणाऱ्या त्यांना पाहू शकले नाही. पहा, भगवंत मनाला सुद्धा कळू शकत नाहीत हे लक्षात घ्या. आपण पुन्हा पुन्हा तो अभ्यास करतो आहोत की परमेश्वर, भगवंत, भगवान नारायण ही जी नावं आहेत ही त्या परमपित्या भगवंताची नावं आहेत. ते ह्या देहाच्याही पलीकडे आहेत. ते मनाला सुद्धा कळू शकत नाहीत, बुद्धीलाही कळण्याच्या पलीकडे आहेत. आपल्या मनाच्या समाधानासाठी किंवा आपल्या मनाच्या कक्षेत यावेत म्हणून त्यांनी श्रीकृष्ण रूप धारण केलं, म्हणून त्यांनी श्रीरामाचं रूप धारण केलं की जेणेकरून ते आपल्या बुद्धीच्या आणि मनाच्या कक्षेमध्ये येतील. परंतु खर तर ते ब्रह्मदेवासारख्या देवाच्या मनाला सुद्धा कळू शकत नव्हते. तर ह्या मनालाही न कळणाऱ्या भगवंताला ब्रह्मदेव सुद्धा पाहू शकले नाही. कधी पाहू शकले नाही? तर भगवंत आपल्या धामामध्ये प्रवेश करत असताना त्यांना कोणी सुद्धा बघू शकलं नाही. ब्रह्मदेवाला आणि इतर देवतांना ह्या घटनेचं अतिशय आश्चर्य वाटलं की काय झालं, हे आपण का नाही पाहू शकलो? जेव्हा ढगामधून वीज बाहेर पडते आणि लगेच आकाशात विलीन होऊन जाते. पहा, वीज कशी क्षणार्धात चमकते आणि आकाशात विलीन होते, तर ती उपमा दिली आहे की ढगामधून जशी वीज बाहेर पडते आणि आकाशात विलीन होऊन जाते, माणसांना तिचं जाणं कळत नाही. त्याचप्रमाणे श्रीकृष्णांचा आपल्या धामातील प्रवेश देव पाहू शकले नाही. ब्रह्मदेव, शंकर इत्यादी देव भगवंतांची ही योगमय गती पाहून अत्यंत आश्चर्यचकित झाले आणि त्यांची स्तुती करीत आपापल्या लोकी निघून गेले. परीक्षिता, शुकमुनी सांगतायत परीक्षित राजाला, परीक्षिता, एखाद्या नटाप्रमाणे भगवंतांचं मनुष्याप्रमाणे जन्म घेणं, निरनिराळ्या लीला करणं व अंतर्धान पावणं ही सर्व त्यांनी मायेने केलेला अभिनय आहे. पहा, आपण सुद्धा सिद्ध समाधी योगाच्या वर्गामध्ये शिकतो की आपल्याला हा जो देह मिळालेला आहे आणि ह्या ज्या विविध भूमिका मिळालेल्या आहेत ह्या सुद्धा एखाद्या नटाप्रमाणे मिळालेल्या आहेत. आपण आपल्याला मिळालेली भूमिका त्या त्या व्यासपीठावर असताना तशीच 100% वठवायची आहे. कधी कधी एक एक नट 4-4 नाटकात काम करतो. आज तो मुंबईच्या थिएटरमध्ये असेल, उद्या पुण्याच्या, परवा औरंगाबादच्या, जिथल्या थिएटरमध्ये जे नाटक करायचंय तिथे जाऊन तो तीच भूमिका करतो. इथं सांगतायत भगवंतांनी सुद्धा तेच केलं. एखाद्या नटाप्रमाणे भगवंतांनी मनुष्याप्रमाणे जन्म घेतला, निरनिराळ्या लीला केल्या आणि आता ते अंतर्धान पावले. त्यांनी त्यांच्या मायेने केलेला हा सगळा अभिनय आहे. ते स्वतःच या जगाची निर्मिती करतात, त्यात प्रवेश करतात, विहार करतात आणि शेवटी त्याचा संहार करून आपल्या महिम्यामध्येच राहतात. म्हणजे
ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर, निर्मिती, स्थिती आणि लय, ही जी 3 रूप आहेत, ही तीनही रूप त्या एकट्या भगवंताचीच आहेत. आणि म्हणून काय म्हटलंय की जगाची निर्मिती करतात, त्यात प्रवेश करून विहार करतात आणि शेवटी त्याचा संहार करून आपल्या स्वतःच्या महिम्यामध्येच राहतात. यमपुरीत गेलेल्या गुरुपुत्राला त्याच शरीराने जे घेऊन आले, पहा, भगवान श्रीकृष्ण जेव्हा त्यांचं गुरुगृही जाण्याचं वय झालं, खरं तर भगवंतच ते, त्यांना गुरुगृहात जाण्याची आवश्यकता नव्हती. गवळ्याच्या घरी ते लहानाचे मोठे झाले, गायींचं संगोपन करता करता. परंतु जेव्हा त्यांना असं लक्षात आलं की प्रथेप्रमाणे आपल्याला गुरुगृही जाणं आवश्यक आहे, आपलं मौजी बंधन होणं आवश्यक आहे आणि गुरूंकडून ज्ञान घेणं आवश्यक आहे, त्यावेळेला ते गुरुगृही गेले. आणि गुरुगृही जाऊन त्यांनी 12 वर्षांमध्ये जे ज्ञान घ्यायला लागतं ते अतिशय थोडक्याच कालावधीमध्ये घेतलं. आणि गुरुजींना विनंती केली की हे गुरु, मी तुम्हाला काय दक्षिणा देऊ? गुरु त्यांना म्हणाले की बाळा, माझा पुत्र यमाने नेलेला आहे, तू माझ्या पुत्राला यमपुरीतून सदेह परत घेऊन ये, तीच मला दक्षिणा असेल तुझी. तर भगवंतांनी त्याच पद्धतीनं गुरुपुत्राला सदेह परत आणलं आणि आपल्या गुरूंना गुरुदक्षिणा म्हणून अर्पण केलं. तर इथे सांगतायत की यमपुरीमध्ये गेलेल्या गुरुपुत्राला शरीरासहित जे परत घेऊन येऊ शकले, ब्रह्मास्त्रानं जळालेलं तुझं शरीर ज्यांनी जिवंत केलं, तुझं म्हणजे कुणाचं? परीक्षिताचं. परीक्षिताचं शरीर ब्रह्मास्त्राने कधी जळालं होतं? तर जेव्हा परीक्षित उत्तरेच्या पोटामध्ये होता, कौरव पांडवांचं युद्ध सुरू होतं, युद्ध संपलेलं होतं, सर्वनाश झालेला होता आणि अश्वत्थामा नावाचा द्रोणांचा पुत्र, त्यालाच फक्त ब्रह्मविद्या अवगत होते. त्यानं असा पण केला होता की मी सर्व पांडवांचा संहार करीन. आणि त्यानं रात्रीच्या वेळी सर्व पांडव झोपलेले असताना पांडवांच्या त्या तंबूवरती हल्ला केला. पांडव त्यावेळी सुदैवानं तिथं नव्हते, श्रीकृष्णाने त्यांना वाचवलं. परंतु पांडवांचे सगळे पुत्र त्या अश्वत्थाम्यानं मारून टाकले. त्याला हे माहिती होतं की उत्तरेच्या गर्भामध्ये अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू, त्या अभिमन्यूचा वंश उत्तरेच्या गर्भामध्ये वाढत आहे, हे त्या द्रोणपुत्राला अश्वत्थाम्याला माहिती होतं. म्हणून त्याने उत्तरेच्या गर्भावरती ते ब्रह्मास्त्र सोडलं होतं. ते ब्रह्मास्त्र सोडल्यानंतर उत्तरेनं भगवंतांचा धावा केला. भगवंतांचा धावा केल्यानंतर भगवंत धावून आले आणि त्यांनी ते ब्रह्मास्त्र तिथं अडवलं. ते ब्रह्मास्त्र अडवलं तरी सुद्धा त्या ब्रह्मास्त्राच्या तेजानं त्या परीक्षिताचं शरीर त्या गर्भामध्ये जळालं होतं. ते जळालेलं शरीर सुद्धा ज्या भगवंतांनी जिवंत केलं. पहा, भगवंतांचं वर्णन चाललंय की गुरुपुत्राला जे सदेह यमपुरीतून परत घेऊन आले, तुझं जळालेलं शरीर गर्भामध्ये ज्यांनी जिवंत केलं, काळाचाही महाकाळ असलेल्या भगवान शंकराला ज्यांनी युद्धामध्ये जिंकलं, ज्याने स्वतःचा अपराध केला आहे अशा पारध्याला सुद्धा ज्यांनी सदेह स्वर्गाला पाठवलं, असे ते भगवंत स्वतःच्या रक्षणाला असमर्थ होते का? तर नव्हते. स्वतःच्या रक्षणाला पूर्णपणे समर्थ असून सुद्धा केवळ आपली लीला संपवायची आहे म्हणून भगवंतांनी हा सगळा नाट्यप्रयोग इथं सादर केला. संपूर्ण जगाची उत्पत्ती, स्थिती आणि संहार, ह्या सगळ्याचं असाधारण असं कारण व सर्व शक्तींना धारण करणारे भगवान. पहा, भगवंतांच्या पलीकडे काहीच नाहीये. ह्या जगाची उत्पत्ती, स्थिती आणि संहार हे सगळं भगवंतच करतात. त्याच्या पाठीमागचं असाधारण कारण हे भगवंत स्वतःच आहेत. असे भगवंत, सगळ्या शक्तीला धारण करणारे भगवान आपलं शरीर शिल्लक ठेवू इच्छित नव्हते. त्यांना आपलं शरीर शिल्लक ठेवायचं नव्हतं, कारण आत्मनिष्ठ योग्यानं मर्त्य शरीरामध्ये गुंतून न राहता आत्मस्वरूपात कसं राहावं
याचा आदर्श त्यांना जगापुढे ठेवायचा होता. पहा काय सांगितलंय त्यांनी, की आत्मनिष्ठ योगी आपण सर्वांनी ह्या योगाची दीक्षा घ्यावी, ह्या योगाचं ज्ञान घ्यावं, ही भगवंताची इच्छा आहे. आणि म्हणून त्यांनी आपल्या पुढे एक आदर्श घालून ठेवला. काय आदर्श घालून ठेवला, की अरे बाळांनो, तुम्ही तुमच्या ह्या मर्त्य शरीरामध्ये गुंतून राहू नका. मी ईश्वरांचा ईश्वर, महान ईश्वर, मला सुद्धा पारध्याने टाचेत बाण मारावा. मी सुद्धा या शरीराचा कुठलाही लोभ न बाळगावा. म्हणजे आत्मस्वरूपात कसं राहावं याचा आदर्श भगवंतांना जगापुढे ठेवायचा होता. आणि म्हणून भगवंत हे शरीर सुद्धा शिल्लक न ठेवता सदेह निघून गेले. इकडे दारुक भगवान श्रीकृष्णाच्या विरहानं व्याकुळ झाला. दारुकाला भगवंतांनी द्वारकेला पाठवलं होतं निरोप घेऊन. तो दारुक भगवंतांचा सारथी द्वारकेला आला. त्याने वसुदेव म्हणजे भगवंतांचे वडील आणि उग्रसेन यांना साष्टांग नमस्कार घातला. त्यांचे चरण त्याने अश्रूंनी भिजवून टाकले. परीक्षिता, त्याने यादवांच्या विनाशाचा सगळा वृत्तांत सांगितला. दारुकाने यादवांच्या विनाशाचा सगळा वृत्तांत वसुदेवाला उग्रसेनाला सांगितला. आणि तो ऐकून त्या सभेमधले सगळे लोक अतिशय दुःखी झाले. काही तर शोकावेगानं मूर्छित झाले. श्रीकृष्णाच्या वियोगानं व्याकुळ झालेले ते लोक कपाळ बडवून घेऊ लागले. आणि जेथे त्यांचे बांधव निष्प्राण होऊन पडले होते अशा त्या प्रभास क्षेत्री हे सगळेजण तात्काळ आले, तिथे येऊन पोहोचले. आणि त्याचं हे चित्र इथं दिसतंय. या प्रभास क्षेत्री हे सगळे नातेवाईक त्या द्वारका नगरीतून आलेत. त्या नातेवाईकांसोबत त्यांच्या स्त्रिया हे आलेल्या आहेत. आणि ते सगळेजण अतिशय विलाप करत आहेत त्या ठिकाणी. देवकी, रोहिणी, वसुदेव, आपले पुत्र श्रीकृष्ण व बलराम तिथे न दिसल्याने शोकावेगाने बेहोश झाले. देवकी, रोहिणी आणि वसुदेव यांना त्यांचे पुत्र कृष्ण आणि बलराम तिथे दिसले नाही. त्यामुळे त्यांना सुद्धा खूप शोक झाला. त्यांचा सुद्धा होश नाहीसा झाला. भगवत विरहानं व्याकुळ होऊन त्यांनी तिथेच प्राण सोडले. तो विरह इतका भयंकर होता की त्या विरहाच्या व्याकुळतेनं देवकीनं, रोहिणीनं, वसुदेवानं आपले प्राण सुद्धा तिथेच सोडून दिले. काही स्त्रियांनी आपापल्या पतींची प्रेते ओळखून त्यांना हृदयाशी धरले. काही त्यांच्या बरोबरच त्या चितेवर चढल्या. बलरामाच्या पत्न्यांनी, वसुदेवांच्या पत्न्यांनी आणि भगवंतांच्या सुनांनी पतींच्या देहासह अग्नीमध्ये प्रवेश केला. भगवान श्रीकृष्णांच्या रुक्मिणी इत्यादी राण्या त्यांच्या ध्यानात मग्न होऊन अग्नीमध्ये प्रविष्ट झाल्या. आपला प्रियतम आणि सखा असलेल्या श्रीकृष्णांच्या विरहानं सैरभैर झालेल्या अर्जुनानं, पहा अर्जुन आहे, त्या अर्जुनाला आता विरह झाला की आपले अतिशय प्रियतम असलेले, आपले सखा असलेले श्रीकृष्ण ते निघून गेलेच. त्यांनी ह्या पृथ्वीचा त्याग केला म्हणून अर्जुन सुद्धा सैरभैर झाला. परंतु सैरभैर झाला तरी त्या अर्जुनानं भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलेल्या आत्मज्ञानाच्या उपदेशाचं स्मरण केलं आणि स्वतःला सावरलं. पहा, इतर सर्वांनी देह ठेवले परंतु अर्जुनानं मात्र स्वतःला सावरलं, त्या ज्ञानाचं उपदेशाचं स्मरण केलं. आणि मग अर्जुनानं त्या वंश नष्ट झालेल्या मृत यादवांची अंत्यक्रिया केली. काय केलं? त्या सर्व मृत यादवांची अंतिम क्रिया अर्जुनानं केली. विधीपूर्वक क्रमशः करविली. अत्यंत विधीनं व्यवस्थित अशा रीतीनं त्या सगळ्या अंत्यक्रिया केल्या. महाराज, भगवंतांनी सोडलेली द्वारका समुद्रानं त्यांचं निवासस्थान सोडून एका क्षणात सगळी बुडवून टाकली. कोण सांगताय? शुकमुनी सांगतायत. कुणाला? परीक्षित राजाला. परीक्षित राजाला शुकमुनी म्हणतायत, महाराज, भगवंतांनी द्वारका सोडलेली होती, त्यामुळं समुद्राने काय केलं? भगवंतांचं निवासस्थान सोडलं आणि उरलेली सगळी द्वारका एका क्षणामध्ये
बुडवून टाकली आणि तेच ते भगवंतांचं निवासस्थान आजही आपल्याला, आपण द्वारकेला गेलो तर दर्शनासाठी जिथे आपण भगवंतांचं दर्शन घेतो तेच निवासस्थान भगवंतांनी सोडून उरलेली सगळी नगरी त्या समुद्रानं बुडवून टाकली. भगवान श्रीकृष्ण त्याच ठिकाणी अजूनही सदैव निवास करतात. ते स्थान केवळ स्मरणानं सर्व पाप आणि ताप नाहीस करणार आहे. त्या भगवंताच्या स्थानाचं नुसतं स्मरण जरी केलं तरी सगळी पाप आणि आपले त्रिविध ताप नाहीसे होतात. सगळ्यांच्या मंगलाचंही मंगल करणारं असं ते स्थान आहे. तिथं ज्या स्त्रिया, मुलं आणि वृद्ध इत्यादी जे वाचले होते त्यांना घेऊन अर्जुन इंद्रप्रस्थाला आले. ह्या सगळ्या संहारातून ज्या स्त्रिया वाचल्या, जी मुलं वाचली, जे वृद्ध वाचले, त्यांना घेऊन अर्जुन इंद्रप्रस्थ नगरीला आले. तिथं त्यांनी सगळ्यांची यथायोग्य व्यवस्था लावली आणि अनिरुद्धाचा पुत्र वज्र याला अर्जुनानं तिथं राज्याभिषेक केला. म्हणजे त्या इंद्रप्रस्थ नगरीची सुद्धा योग्य ती व्यवस्था अर्जुनाने लावून दिली. काय व्यवस्था लावून दिली? तर अर्जुनाने अनिरुद्धाचा पुत्र वज्र याला राज्याभिषेक केला. पण कोण होता अनिरुद्ध? तर भगवान श्रीकृष्णांचे पुत्र होते प्रद्युम्न. प्रद्युम्नाचा पुत्र होता अनिरुद्ध आणि त्या अनिरुद्धाचा पुत्र होता वज्र. म्हणजेच कृष्णाचा वारसदार जो वज्र, त्या वज्राला इंद्रप्रस्थ नगरीचा राजा म्हणून त्याचा राज्याभिषेक केला. पुणे अर्जुनाने. पुढे त्या वज्राला प्रतिबाहू, प्रतिबाहूला सुबाहू, सुबाहूला शांतसेन आणि शांतसेनाला शतसेन अशी त्यांची पुढे परंपरा चालत राहिली, राज्य परंपरा. तर असा हा वज्र नावाचा जो यादव होता, जो वाचला होता त्या सर्व संहारातून, तर त्याला तिथे त्याने राज्याभिषेक केला. राजन कोण म्हणत आहे या ठिकाणी? राजा परीक्षिताला शुकमुनी म्हणत आहेत की हे राजन, तुझ्या सर्व आजोबांना अर्जुनाकडून यादव संहार समजला. म्हणजे परीक्षिताचे आजोबा कोण होते? अर्जुन. आणि अर्जुनाचे जे इतर भाऊ होते, भीम आहे, नकुल सहदेव आहेत, त्यानंतर युधिष्ठिर आहेत, हे सगळे जे उर्वरित आजोबा आहेत तुझे, ह्या सर्व आजोबांना अर्जुनाकडून यादवांचा संहार समजला. कारण यादव अर्जुन गेलेला होता प्रभास क्षेत्रावर अंतिम संस्कार करण्यासाठी, तर त्याच्याकडून या सगळ्यांना ही बातमी कळाली आणि मग या सर्वांनी मिळून तुला राज्याभिषेक केला. तुला म्हणजे कुणाला? परीक्षिताला. अर्जुनाने आणि अर्जुनाच्या सर्व ह्या पाचही भावांनी मिळून त्यांच्या ह्या नातवाला, कारण मुलगा तर जिवंत नव्हता, मुलगा अर्जुनाचा मुलगा हा एकमेव त्या चक्रव्यूहामध्ये मारला गेला होता आणि त्यामुळे परीक्षित जिवंत राहिला, तर त्या परीक्षिताला राज्याभिषेक केला. आणि हे सगळे पाचही भाऊ द्रौपदीसह महाप्रयाणाला हिमालय पर्वतामध्ये निघून गेले. स्वर्गारोहणासाठी ते महाप्रयाणाला निघून गेले. देवांचेही देव श्री विष्णू, त्यांचे जे हे अवतार आहेत, त्यांची जी ही कर्म आहेत, यांचं जो मनुष्य अतिशय श्रद्धेने पठन करतो तो सर्व पापांपासून मुक्त होतो. जो मनुष्य भगवान श्रीहरींचं हे सुंदर रूप, सुंदर अवतार आणि त्यांच्या अद्भुत लीला, तसंच त्यांच्या परम आनंद देणाऱ्या बाल लीला, ज्या इथं आणि इतर पुराणामध्ये सुद्धा वर्णन केलेले आहेत, त्यांचं जो श्रवण करतो, पठन करतो, तो परमहंसांचं अंतिम प्राप्तव्य असलेल्या श्रीकृष्णांची पराभक्ती प्राप्त करून घेतो. पहा, श्रीकृष्ण कोण आहेत? तर जे परमहंस असतात. योग परंपरेमध्ये परमहंस म्हणजे अतिशय उच्च पद. तर त्या उच्च पदाला प्राप्त झालेल्या लोक सुद्धा कशाची प्राप्ती व्हावी म्हणून प्रार्थना करत असतात? तर श्रीकृष्णांची प्राप्ती व्हावी म्हणून प्रार्थना करत असतात. तर परमहंसांचं अंतिम प्राप्तव्य असलेले जे श्रीकृष्ण आहेत, त्या श्रीकृष्णांची पराभक्ती आपोआप प्राप्त होते. कशाने?
तर त्यांच्या हे सुंदर अवतार, त्यांच्या अद्भुत लीला आणि त्यांचे हे जे पुराण ग्रंथ आहेत त्यांचं वाचन, मनन, चिंतन केल्यामुळे भगवंतांची, श्रीकृष्णांची पराभक्ती सहज रीतीनं प्राप्त होते. आणि अशा रीतीनं इथे आपल्याला अंतिम उपदेश करून हा 11वा स्कंद व्यासमुनींनी संपवलेला आहे. आपण सुद्धा भगवान श्रीकृष्णांच्या या ध्यान मूर्तीला नमस्कार करूया आणि आपला आजचा सत्संग इथे सुफल आणि संपूर्ण करूया. आपण प्रार्थना करू. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. हरि ओम. जय गुरुदेव. अशा रीतीनं आपली इथे श्रीमद भागवत ग्रंथाच्या अतिशय महत्वाचा जो स्कंद आहे 11वा स्कंद, त्या 11व्या स्कंदाची आपण आज समाप्ती केली. आपण सगळेजण इथे उपस्थित राहायला खूप आनंद वाटतो आहे.